अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या माझ्या हृदयस्थ गुरूंना प्रथम वंदन. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीने सांगितले आहे की श्रूयताम देवदेवेश नारायण जगतपते. जे समोर उपस्थित श्रोते असतात ते भगवंताचा अंश असतात आणि अशा तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार. मी माझं भाग्य समजतो की मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली. आपण सगळे लांब लांबून आला आणि जे काही आला आहात मनोरंजनासाठी तर मी सांगतो की मुळीच नसाल आला. प्रत्येक जणांना माहीत आहे की काही ना काही शारीरिक व्याधी, काही ना काही मानसिक व्याधी या प्रत्येकाला आहे आणि आता आपल्याला एक रस्ता हवा आहे. तो पण प्रभू रामचंद्राने जगून दाखवला आहे, गीता उपनिषदांमध्ये आहे. तो रस्ता आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला निवांत वेळ द्यायचा आहे. किमान 1 ते 1.5 तास आपल्याला शांतपणे ऐकायचं आहे. कारण जे काही मी समजवणार आहे ते कुठल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. हे आपल्या ऋषींचा रस्ता आहे, हा संतांनी समजवलेला आहे, हा जगून दाखवलेला आहे ते. म्हणून आपल्याला शांतपणे ऐकायचं आहे. कारण मी नेहमी सांगतो का आपल्या कुठल्याही आजारामध्ये आपल्याला पार्टनर नाही आहे. एकदा का ICUमध्ये ॲडमिट झालो त्यावेळेस फक्त देवच आठवतो. त्यावेळेस आपलं पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आणि अहंकार काही कामाला येत नाही. त्यावेळेस फक्त रडणं असतं आणि भोगणं असतं, याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. आपण आयुष्यभर धावतोय, कुठं थांबायला तयार नाही. आणि मग तो निसर्ग, तो देव बरोबर थांबवतो. कोरोनामध्ये सगळ्यांनी अनुभव घेतला. गरिबापासून श्रीमंत, डॉक्टरपासून साधू सैतान, भारतापासून अमेरिका, संपूर्ण मानवसृष्टी थांबवली, डिस्टर्ब झाली. पण एकही पशु डिस्टर्ब नाही झाला. कधीतरी विचार करा, पंचतत्वाने आपण पण बनलोय आणि पशु पण बनलाय. पशु का नाही डिस्टर्ब झाला? याच गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी निवांत वेळ द्यायचा आहे. बस आज आपण स्वतःला वेळ देतो, एवढाच विचार करा. आज आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा आहे. 2 लाकूड तोडे होते. त्यांनी ठरवलं का आपल्या दोघांमध्ये पैंज लावू, कोण जास्त लाकडं तोडतात दिवसभरामध्ये. त्यामुळे त्यांनी काय केलं, सुरुवात केली. एक होता, त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू लाकडं तोडायला सुरुवात केली, तो थांबला नाही. दुसरा जो होता तो मध्ये मध्ये 2 तासामध्ये 15 मिनटं थांबायचा. असं दिवसभर तो 2-3 तासात 15 मिनिटात थांबत होता. मग ज्यावेळेस संध्याकाळ झाली त्यावेळेस दोघांची लाकडं चेक केली तर कोणाची लाकडं जास्त भरली असेल, जो 15 मिनिटमध्ये थांबत होता त्यांनी जास्त लाकडं तोडली. तुम्ही म्हणाल कसं काय? तो 15 मिनिटामध्ये तो त्या कुऱ्हाडीला त्याच्या धार लावत होता. ही धार लावायला आज कोणाला वेळ नाही. ह्यासाठी आपल्याला किमान 3 महिने, 4 महिने, 6 महिन्यातनं एकदा धार लावा. थांबा कुठंतरी. शेवटी प्रकृती इंडिकेशन देते वारंवार, भांडं भरलंय, खाली करायला कोणाला वेळ नाही. 3-4 महिन्यातनं एकदा थांबू नाही शकत आपण. बिन ब्रेकच्या गाड्या झाल्या आपल्या. बिन ब्रेकच्या गाडीवरती घरातली कुठली तरी व्यक्ती बसेल का? अशी गाडी धोकादायकच, ती कुठंतरी ॲक्सिडेंटच करणार. सेम आपल्या जीवनाचं उरायलंय. आयुष्यभर फक्त पळतोय, धावतोय आणि 75% पैसे डॉक्टरला खर्च करतोय. माझं म्हणणं आहे का त्यांना खर्च करा, पण तुम्हाला काही रिझल्ट मिळू द्या, तर खर्च करण्यामध्ये अर्थ आहे. बिन ब्रेकच्या गाड्या प्रत्येक घरात बघा. गाडी मर्सिडीजचे पण टायर पंक्चर, अशी अवस्था आहे. सगळं आहे आमच्याकडे, पैसा भरपूर आहे, मेडिक्लेम चांगला आहे, डॉक्टर कमी नाही आहे, सल्ले देणारे गल्लोगल्ली आहे. यूट्यूबवरती तर फेसबुकवरती तर अक्षरशः पीक आलेलं आहे. सगळंच नाही आहे, तरीसुद्धा स्वास्थ्य किती जणांकडे? विचार करा. एवढं सगळं असताना सुद्धा स्वास्थ्य किती जणांना मिळते? आज परिस्थिती काय? भारतामध्ये जर विचार केला तर डायबिटीजचे पेशंट 12 लोकांमागे 1 पेशंट आहे. भारताला डायबिटीजमध्ये जगामध्ये 2रा क्रमांक आहे. बघा कुठे आहे आपण.
कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये 9 लोकांमागे 1 आहे आणि त्यात महाराष्ट्र जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला, डिप्रेशन, अनिद्रा, याच्यामध्ये भारत जगामध्ये पहिल्या नंबरला आहे. अहो, ज्या भारतामध्ये 10 अवतार झाले माणसाला उत्साह वाढवण्यासाठी, त्याच्या जीवनातला निरुत्साह काढण्यासाठी, त्याचे जीवन कसं जगावं हे समजवण्यासाठी, ज्या भूमीमध्ये राम नाचले, कृष्ण नाचले, त्या भूमीमधला माणूस डिप्रेशनची शिकार आहे आणि जगामध्ये भारत पहिल्या नंबरला आहे. जरा विचार कुठं चालू आहे आपण. जिथं 700 श्लोक असणारी दिव्य भगवद्गीता ज्या देशामध्ये दिली भगवंताने, त्या गीतेला फक्त नमस्कारच करण्यापुरती राहिलेली. एक श्लोक माणसाला तेजस्वी बनवतो, मानसिक सगळे डिप्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सगळं असताना सुद्धा आज भारत पहिल्या क्रमांकावर डिप्रेशनमध्ये. हार्ट अटॅकचं प्रमाण भारतामध्ये 50% आहे. 50% हार्ट अटॅक संबंधित असणारे प्रॉब्लेम कुठं चाललो आहे आपण. तरी कोणी थांबायला तयार नाही, कोणी विचार करायला तयार नाही. हार्टचे ऑपरेशन करणारे डॉक्टर 40-42व्या वर्षी स्वतः हार्ट अटॅकने जाऊ राहिलेले. ही परिस्थिती आपण पाहतो. जिम ट्रेनर दुसऱ्यांना योगा, जिम वगैरे शिकवणारे रील पाहिले आपण, व्हिडिओ पाहिले आपण. जिम करताना अटॅक होऊन गेले. 30 वर्षाचा जिम ट्रेनर. अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहतोय. चालता बोलता माणूस जाऊ राहिलेला आहे. काय कारण असेल? कधीतरी विचार केला? वेळ नाही. कारण प्रत्येकाला पैशाची घमंड, ज्ञानाचा अहंकार आणि एक विपरीत ज्ञान. मला काही होणार नाही, माझ्याकडे पैसा भरपूर आहे, डॉक्टर चांगले ओळखीचे. अरे बाबा, तुझ्या डॉक्टरांची बात करतोय, ते डॉक्टर स्वतः गोळ्या खातात आहे. जर गोळ्या औषधांनी माणूस बरा झाला असता तर पहिले डॉक्टर स्वस्त असते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, डॉक्टर तुम्हाला काही ना काही गोळ्या घेताना दिसतील. माझ्याकडे MD डॉक्टर अपॉइंटमेंट घेऊन येतात. मग गोळ्या औषधांनी जर माणूस बरा झाला असता तर पहिले डॉक्टर स्वस्त असते. जर ज्ञानाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता, आज तुम्ही फक्त एखाद्याला विचारा, मला सर्दी झाली तर 10 जण 10 सल्ले देतील. तू काय घे, अमुक घे, तमुक घे, त्याच्या मागे काही शास्त्र नाही. एवढे सल्ले देणारे साधू संत महात्मे यांना आपण म्हणू परलोकाचं ज्ञान आहे, परंतु आज बिस्लरी शिवाय पाणी पित नाही येते. त्यांच्या दर्शनाला लाखो लोक गर्दी करतात. कारण आमच्या जीवनामधले त्रिविध ताप निघून जावे, महाराजांची नजर तुमच्यावर पडावी, याच्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. आणि तेच महाराज अशा आजाराने ग्रस्त होतात तर शेवटी भगवंताला सगळे फॉलोअर्स प्रार्थना करतात, आमच्या महाराजांना बरं कर. पण ज्ञानाने फायदे झाले असते, साधू संत महाराज पहिले बरे झाले असते. आज ते सुद्धा काही ना काही आजाराने ग्रस्त आहे. माझ्याकडे भारतामधले कितीतरी साधू संत महंतांचे नंबर ते जे आपलं डाएट आता फॉलो करतात. पैशाने स्वास्थ्य मिळालं असतं तर पहिले मायकल जॅक्सन स्वस्त असतात. आज एकही पैशावाला आजारी नसतात. मायकल जॅक्सन पैशाची गमेंट होती, 150 वर्ष जगणार होता. त्याचं म्हणणं होतं मी 150 वर्ष जगत. 51व्या वर्षी अशी मौत केला, महिनाभर एकाही डॉक्टरला कळलं नाही याला नेमकं झालं काय. 12 जिम ट्रेनर राहायचे रोज जोडीला जिम शिकवायला. 10 MD डॉक्टर बरोबर राहायचे. लॅबोरेटरीमधून चेक केल्याशिवाय जेवण करीत नव्हता. ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा. 25 माणसं अशी उभी ठेवली होती की बॉडीचा एखादा डॅमेज झाला ते याचा काढून लावेल, हा सगळा खर्च तो करायचा. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करणारा मायकल जॅक्सन अशा आजाराने गेला. कोणालाच कळलंही नेमकं झालं काय. निसर्ग आपल्या 4 पावलं नाही 400 पावलं पुढे. म्हणून मी सांगितलं निसर्गापुढं आपलं काही चालत नाही. पैशाची काय बात, तो पैसा तिथंच बँकेत पडून राहतो, कामाला येत नाही. कारण देवाने स्वास्थ्याची गाडी फुकट होती, आपण उलट्या गाडीत बसतोय. एकही पशु स्वास्थ्यासाठी पैसे खर्च करीत नाही जितका आज माणूस पैसा खर्च करतोय. रिझल्ट सुरू आहे. एक्सरसाइज, व्यायाम भरपूर लोक समजावतात, हे करा, अमुक करा, तमुक करा. सोपं आहे बोलणं. मी सांगतो, व्यायामानेच जर फायदा झाला असता, रोग निघून गेले असते तर पहिले शेतकरी स्वस्त असतात. पहाटे 4 वाजेपासून संध्याकाळच्या 6-7 वाजेपर्यंत शेतामध्ये घाम गाळणारा शेतकरी व्यायामच करून राहिला आहे. आपण तर 1-2 तासाचं कौतुक करतो, व्यायाम करतो आपण. तो तर दिवसभर करतोय, वर्षानुवर्ष करतोय. पण आज गावागावांमध्ये जाऊन बघा, असं एकतरी शेतकऱ्याचं घर दाखवा ज्याच्या घरामध्ये गोळ्या औषधं नाही आहे. प्रत्येक घराघरामध्ये. मग ते तर चांगला व्यायाम करतात, एक्सरसाइज करतात. आज एक्सरसाइज करताना अटॅक येणारे कितीतरी आपण व्हिडिओ पाहतोय.
अहो हे कधी करायचं आहे, व्यायाम कधी करा, पहिले फिट तर व्हा, पहिले फिट व्हा आणि मग फिट राहण्यासाठी व्यायाम करा. आज आपण फिट नाही आहे, डॉक्टरही सांगता हलका व्यायाम करा. का? कारण आपण फिट नाही आहे. मग फिट होण्याचा रस्ता दुसरा कुठला तरी असेल, याचा कधीतरी आपण विचार करतो का? हाच विचार आपल्याला करायचा आहे. मला शंकराचार्यांचा एक श्रीमदाद्य शंकराचार्यांचा एक श्लोक आठवला. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्ता वयमेव तप्ता, कालो न यातो वयमेव याता, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. आम्ही भोग भोगले नाही, भोगांनीच आम्हाला भोगले. मी जास्त मोठं उदाहरण देत नाही, फक्त चहाचं देतो, ज्यांना चहा आवडतो. मी ज्यावेळेस सांगतो एक 15 दिवस तुम्हाला फक्त तुमचा चहा सोडायचा आहे, एक 15 दिवस, जास्त नाही बोलत मी. तरी लोक म्हणतात आम्हाला होईल का, जमल का? इथंच मी सांगतो का तुम्ही चहाचा उपभोग नाही घेतला, एक 10 रुपयाचा चहा मोठा झाला, तो तुमचा उपभोग घेतोय, तुम्ही लहान झाले. तुम्ही सांगा ना का ही वस्तू मी आज सोडली, भले मी 8 दिवसांनी घेईन पण आज नाही घेणार, तर तुम्ही उपभोग घेताय. म्हणून शंकराचार्य सांगतात का भोग तुम्ही नाही भोगते, भोगच तुम्हाला भोगतात. एक 15 दिवस नाही सोडू शकत मी, त्याच्यावर अध्यात्मात जात नाही. शेवटचं सांगतो त्याच्यातला शोधतं, तृष्णानं जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा म्हणजे वासना. आमच्या वासना कमीच नाही झाल्या, आमचं वय वाढत चाललं, तोंडातले दात निघून चालले, आम्ही कवळ्या लावून खाणार पण आम्ही थांबणार नाही. अरे दात काढले म्हणजे आता भगवंत पण सांगतोय का पचवण्यालायक आतडे राहिले नाही, आता जास्तीत जास्त ज्यूसच पी, तरी आपण चावून खाणार. एक कुत्रा जो असतो हाड तगळताना त्याला असं वाटतं का याच्यामध्ये मला गोडवा मिळतोय, ॲक्च्युली त्याच्या टाळूला ते हाड लागून त्याच्यातलं रक्त निघत राहतं आणि त्याचंच रक्त तो पित राहतो. तसं आज आपलं झालेलं आहे, आपल्या वासनांनी आपल्याला जीर्ण करून टाकलेले आहे, त्या थांबायलाच तयार नाही आहे. मी म्हणतो नका थांबवू, पण कुठं कुठं ब्रेक तर लावा, कुठं तरी ब्रेक लावा. म्हणून मी सांगतो का रसाहार काय आहे, तर तुमचं खाणं बंद करणार नाही आहे. तुम्हाला चार ओझं नाही पाहिजे कुठलं, आज ओझं आहे. तुम्ही गोळ्या औषधांच्या कुबड्या घेऊन लागता ते, मी त्या काळा सांगतोय. गोळ्या औषधं गरजेचे आहे पण कधी, इमर्जन्सीला. रोज खाणार तुम्ही डायबिटीजची, बीपीची, थायरॉइडची, कोलेस्ट्रॉलच्या रोज खातात तुम्ही, या कुबड्या घेऊन जात नाही, बाकी काही नाही. आज तुम्ही ट्रिपला गेले फिरायला, 4 जण तुमच्या बरोबर आहेत आणि 4 जणांनी तुम्हाला डोक्यावर ओझं दिलं, तर तुम्ही काय एन्जॉय करू शकणार आहे त्या ट्रिपला? तसं आपल्या आयुष्यामध्ये आज आपण या रोगांचं ओझं घेऊन जगतोय. मला बीपी आहे, मला डायबिटीस आहे, मला त्या थायरॉइड आहे, त्याच्याशिवाय होत नाही. थोडा हे आधार नाही आहे, हे फक्त सफाई करण्यासाठी थांबलेलं आहे तुम्ही, एवढंच आहे. एक 15-20 दिवसात तुम्हाला कळेल कार्य किती सोपं आहे. म्हणून सांगतो हा रस्ता फार सोपा आहे, तुम्हाला लाईफ एन्जॉय करण्यासाठी हा रस्ता आहे. तुम्ही आज ईट ड्रिंक करू शकता, ड्रिंक म्हणजे ते नाही, ड्रिंक म्हणजे रसाहार जे काही असतील, ज्यूस किंवा जे काही चालतात कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्ही घेऊ शकता, परंतु ईट ड्रिंक करू शकता. पण बी मेरी राहण्यासाठी तुम्हाला बॉडी शुद्धच करावी लागेल, सफाईच करावी लागेल, नाही तर बिमारी ही 5वीला पुजलेली प्रत्येकाच्या, ती येणारच येणार. म्हणून आज चांगलं खाता, चांगलं पितात, चांगलं राहतात, तरी प्रत्येकाच्या घराघरामध्ये आजारपण आहे की नाही. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो, काय प्रगती झाली आपली. विज्ञान युगामध्ये जगणारी माणसं आपण मंगळापर्यंत पोहोचून घरामध्ये फक्त औषधं वाढली, याच्यापेक्षा काय प्रगती आहे. आज किती जण मला सांगू शकतात 100 वर्षापर्यंत मला कुठल्याही डॉक्टरची आवश्यकता पडणार नाही, छातीत ताकद नाही राहिली बोलायची. 50-60 नाही झाले तर कुठल्या ना कुठल्या गोळ्या आजाराने चालू आहे. वरून काय सांगतात, नाही आता काय वय झालंय, कसलं वय झालंय. आपले ऋषीमुनी 100 वर्षापर्यंत निरोगी राहायचे, कुठल्याही प्रकारचा आजार होत नव्हता. काळ नाही बदलला, काळ तोच आहे. आधे चिमणीच्या पोटी चिमणीच येते, गाईच्या पोटी गाय येते, काळ नाही बदलला, आपली विचारधारा बदलली. तर आज आपण जर ठरवलं या 15 दिवसामध्ये मी जे सांगतोय ते फॉलो करा, अनुभव करा, 3-4 दिवसामध्ये तुम्ही मोकळे झालेले राहा. या 15 दिवसामध्ये वजन 5 ते 7 किलो कमी होऊन एनर्जी लेवल 4 पट वाढलेली राहील. आज एनर्जी किती जणांमध्ये दिसू राहिली. एनर्जीचा अर्थ काय, मी एकदम जबरदस्त बॉडी दिसती, त्याला एनर्जी नाही म्हणत मी. एनर्जीचा अर्थ कुठलंही पाणी तुम्ही प्या, तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. अरे आज हॉटेलमध्ये गेल्यावर पिसल्याशिवाय पाणी न पिणारे आपण लोक झालोय. पंक्चर लाईफ जगतोय, मी एवढंच सांगतोय. एक पंक्चर गाडी, बाकी काही नाही राहिलं आपल्यामध्ये. म्हणून मी ठीक त्याला म्हणतो का कुठल्याही ठिकाणी जा, पाणी पिताना घाबरले नाही पाहिजे. अरे देवाने फिल्टर बसवलेलं आहे, पण डोक्यामध्ये एवढा कचरा भरलेला आहे, 70% आजार डोक्यातल्या कचऱ्यामुळे, बाकी आजार आहेच नाही. पाणी आपण पिताना आज पितल्याशिवाय पित नाही का, साधं पाणी पद्धत नाही. मी त्याला फिट म्हणतो तो कुठलंही पाणी पितो.
मी त्याला फिट समजतो. तो कुठल्याही वातावरणात फिरतो, त्याला काही त्रास व्हायला नाही पाहिजे कुठल्याही वातावरणामध्ये. हे मी सल्ले नाही देते, 10 वर्षापासून जगतोय. आता 4 दिवसापूर्वी आम्ही किरणारला जाऊन आलोय. यशवंत साहेबांनी आम्ही किरणारला जाऊन आलो. 10,000 पायऱ्या चढून 5,000 उतरलो, 5,000 रोपीने आलो. वेळ नव्हता तेवढा म्हणून. एवढ्या भर उन्हामध्ये 45 डिग्रीच्या तापमानात कुठला त्रास झाला? शरीर तसं बनलंय, हा रसाहाराचा परिणाम आहे. म्हणून मी सांगतो, या सगळ्यांमध्ये ही शक्ती आहे. स्वतःला कमजोर समजू नका. आपण फिटच आहोत. फक्त आज गाडी कार्बोरेटरमध्ये कचरा आलाय, कुरकुर करते, सर्व्हिसिंगला लावायची. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं आहे आपल्याला? ती सर्व्हिसिंगला लावू नये आपल्याला. जाऊन आलो, 8 दिवसामध्ये फिरून आलो, देवदर्शन करून आलो आणि पुन्हा कामाला लागलो. कुठला थकवा? आज लोक 8 दिवस फिरून नाही आले तर 15 दिवस आज आराम करत बसतात. आई व्हायला नाही पाहिजे. हा याला मी फिटनेस म्हणतो. दिसणारी बॉडी अलग, शोकेसची बॉडी अलग, आणि कुठल्याही वातावरण बदलो त्रास नाही झाला पाहिजे. आज एवढासा व्हायरस येतो आणि माणसाला पंक्चर करतो. काय आम्ही फिट आहोत म्हणजे दुनियामध्ये भरभक्कम आम्ही आहेत. माणूस एवढासा डास चालतो आणि डेंगू होतो. बघा किती किती आहे. कधी सर्दी झाली, वातावरण बदललं कळत नाही. कधी खोकला कफ झाला कळत नाही. आणि वरून म्हणायचं काही नाही, वातावरण बदललं. मग वातावरण बदललं तर तुम्हाला त्रास झाला, बाजूच्याला का नाही झाला? बाकीच्यांना का नाही होत? आज पशु गटारीचं पाणी पिऊन उकिरड्यावर खातो तरी आयुष्यभरमध्ये त्याला कुठला बीपी नाही, डायबिटीज नाही, थायरॉइड नाही, त्याला कुठल्या प्रकारचं पाठ मान कंबरदुखी नाही. त्याला कधी पाहिलं कॅल्शियम कमी, व्हिटॅमिन कमी, हिमोग्लोबिन कमी. आज मात्र कुठल्या अन्नामधून कॅल्शियम मिळतं आणि व्हिटॅमिन मिळतंय याच्यावर चर्चा चालू आहे. अरे कुठला पशु गवत खाताना विचार करतो ह्याच्यात प्रोटीन मिळतील का, कॅल्शियम मिळतील का? त्याला त्यातली कमी नाही. आणि आता आमच्यामध्ये कोणालाही चेक करा, हिमोग्लोबिन 10च्या, कॅल्शियम कमी, B12 कमी, T3 कमी. काय कमी खाऊ राहिले तुम्ही? तुमच्या घरामध्ये काय कमी खाताय? बरं पैसे कमी नाही तुमच्याकडं, अन्न भरपूर व्यवस्थित सगळे, तरी सुद्धा हा प्रॉब्लेम का बरे? कधीतरी विचार करा. हे सेमिनार त्याच्यासाठी आहे, ते त्यासाठी आहे का इथून ज्यावेळेस तुम्ही जाल तर 15 दिवसामध्ये तुमचा जो फायदा झालेला राहील तो जगातला कुठलाही डॉक्टर करणार नाही. हे मी इथून छातीठोकपणे सांगतो. ते केवळ सल्ला नाही देते. कोरोनाच्या काळामध्ये घरी बसलो नव्हतो. 11 महिन्यात 118 गावं गुजरातमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन करून आलोय. गावागावात जाऊन, हॉस्पिटलमध्ये जाऊन आमच्या हाताने आम्ही धूस बांधलेले. कारण आमच्या साधनेवर, आमच्या सिस्टमवरती विश्वास आहे. भगवंतानी सांगितलंय, अरे व्हायरस येतं, अँटी व्हायरस मी देऊनच ठेवला आहे. भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी वेळ कोणाला वाचायला निवडून व्हायला. 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलंय, तू घाबरू नको, असे फार व्हायरस येणार आहे, बिंदास्त राहा. 26वा श्लोक 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम योगे भक्ता प्रयश्चित तदम भक्तिपरितम अष्टामी प्रयतात्मना. जो मला भक्तिभावाने पान, फूल, फळ, पाणी वाहतो त्यावर मी प्रसन्न होतो. हे देवाने त्यावेळेस सांगितलं. हात पोळीचा अँटीव्हायरस आहे. म्हणून मी सांगितलं, कोरोनामध्ये एक तरी पशु डिस्टर्ब झाला, एक तरी पशु कोरोनाने मेला. इथं मात्र काय परिस्थिती मी त्याच्यावर बोलणार नाही. काय काय घडलेलं आहे आपल्या भोवती, ते काय खेळ होता का काय होतं त्याच्यावर मी चर्चा करणार नाही. मला एवढं सांगायचं आहे, कुठलाही व्हायरस येऊ, या हिरव्या पानांचा ज्यूस कधी अनुभवला? अरे तुमच्या घरामध्ये किचनमध्ये औषध आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर शोधताय, कसं काय भेटत? स्वास्थ्याची गाडी मी मगाशी सांगितलं, देवाने फुकट दिली. कस्तुरी कुंडाला बसे मृग धुंडे बन माही, विटकट में राम है दुनिया देखी नाही. अरे कस्तुरी मृगाजवळ राहते, ते जंगलामध्ये फिरतं. तशी आपली परिस्थिती आहे. आपल्या किचनमध्ये, घरात औषध आहे आणि आपण घराच्या बाहेर शोधतोय. हेच मी तुम्हाला समजवतोय. ह्या 15 दिवसाचा रसाळ जर तुम्ही इमानदारीने फॉलो करा तर तुमचा डायबिटीस असो, बीपी असो, वजनाचे प्रॉब्लेम असो, हातपाय, मानपाट, कंबरदुखी असो, नाही तर अजून काय तुमच्याकडे लिस्ट असेल ती लिस्ट सांगा मला, ते सॉल्व्ह होतील. पण यासाठी स्वतः मनाची तयारी तर करा. मनाची जर तयारी नसेल तर रिझल्ट कुठून भेटणार आहे? हे तुम्हाला स्वतःला करायचंय. मी नेहमी सांगतो का भगवंतांनी सगळं समजवलेलं आहे, फक्त करायचं आपल्याला आहे. अर्जुनाला सुद्धा तेच सांगितलं, उत्तर येतात मनात्मान आत्मान मांस देत. बाबा तुझा उत्तर तुला करावा लागल. मग त्याला लढावं लागलं तर माझ्या रोगांविरुद्ध मला नाही लढावं लागणार. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही कितीही भक्त असा, देवाची किती भक्ती करा, पण देव भगवद्गीतेत सांगितलेले, माझं काम फक्त कर्माचं फळ देणे. कर्मण्येवाधिकारच ते मा फलेषु कदाचित. माझं काम फक्त फळ देणे. तू किती भक्ती करतो त्याच्यावर पाहून तू अंगणामध्ये काट्याचं झाड लावलं तर मी त्याला आंब्याची फळं नाही देणार आहे, काट्याच्याच उगणार आहे. त्याप्रमाणे मी किती देवाची भक्त असो, भक्ती करो, सात्विक वागू, पण माझ्या शरीराला जर मी शुद्धी करायला वेळ देत नाहीये तर तिथे देव काय करणार आहे? तो तुम्हाला 10 वेळा इंडिकेशन देतोय सफाईचे, पण आपण कधी करायला वेळ देत नाही. आणि मग आपण म्हणतो एवढं सगळं करू नये, देवाच मागं लागतो. म्हणून हा रस्ता भगवंताचा आहे, हा नीट समजून घ्या. हा रस्ता कधी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या
व्याधीमध्ये जाऊ देणार नाही, त्याच्यातून बाहेर काढील. म्हणून मी एन्जॉय करण्यासाठी हा रस्ता समजवतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय, हा प्रभू रामचंद्रांचा रस्ता आहे. रामचरितमानसमध्ये सांगितलंय, प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये होते. त्यांनी काय आहार केला? गरई आहार शाकफलकंद सुमरई ब्रह्म सच्चिदानंद. 14 वर्ष त्यांनी वनामध्ये टोटल कच्चा आहार केला, फळं कंदमुळं सगळं काही खाल्लं. आणि आज आपण प्रभू रामचंद्रांचं नाव घेणारी माणसं 14 दिवस नाही करू शकत आणि म्हणे आम्ही बघतो. अरे 14-15 दिवस करून तर पहा, तुमचा प्रॉब्लेम शिल्लकच राहणार नाही. म्हणून सांगितलं हा दैवी रस्ता आहे. या रस्त्याला आपल्याला चालायचं आहे. आम्ही कधीही कुठल्याही रोगांवर बोलत नाही. लोक सांगतात सर आम्हाला बीपी आहे, डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, असे तसे. आम्ही सांगतो रोगाच्या कारणावर आम्ही बोलतो. तुम्हाला किती का आजार असू द्या, आम्ही तुम्हाला एक झाडू देणार. झाडूचं काम काय राहतं? घरामध्ये एक झाडू मारला सगळा कचरा निघून जातो. त्याच्यात कोणता कोणता कचरा होता आपण चेक करतो का? वेगवेगळ्या झाडूने वेगवेगळा कचरा काढतो का? एकच झाडू सगळ्या कचऱ्याला काढतो. याप्रमाणे आम्ही तुम्हाला हा रस्ता समजावणार आहोत. एकच झाडू रसाहाराचा सगळा कचरा बाहेर काढत. म्हणून हे 15 दिवस रसाहार नावाचा झाडू आपल्या बॉडीला मारायचा आहे. अन्यथा मी पुन्हा सांगतो, फक्त रडणं आहे, दुसरं काहीच नाही. हे जे आजार आहेत हे आपल्याला दूर करायचे. आजार म्हणजे काय, व्याधी म्हणजे काय, अगदी कॉमन सेन्सच्या गोष्टी मी सांगतो. जास्त आपल्याला खोलात घुसायचं नाही. मला आज अस्वस्थ वाटते एवढं. ज्या दिवशी डोक्यात येईल, भले तुम्ही कोणाला सांगू नका, ज्या दिवशी तुम्हाला निगेटिव्हिटी वाटेल, काहीतरी मला झालं यार, भले तुम्ही चेहऱ्यावर दाखवणार नाही पण आतमध्ये तुम्हाला वाटतं, त्या दिवशी समजायचं का तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला आहे. याला मी आजार म्हणतो. जिथून पुढे सुरुवात झाली, हे इंडिकेशन द्यायला लागले, समजून घ्या आता गाडी सर्व्हिसिंगला लावायचा वेळ आला आहे. मला काहीतरी होतंय, आता मला काय करायचंय, स्वतःच्या सफाईला वेळ द्यायचा आहे. हे आजार जे आहे ते काही मंगळावरून नाही आले, हे आपल्या घरातच आहे. ते आपल्याला मोकळे करायचे, हे भांडं खाली करायचे, एवढंच मी समजावून राहिलेलो आहे. मग हे आजार आले, हे आजार आल्यानंतर मग आपल्याला इंडिकेशन देतात. सर्दी होते, खोकला येतो, ताप येतो, घशाचं इन्फेक्शन होतं, असं बरंच काही काही. आता तर बऱ्याच जणांना होतंय असेल. वातावरण बदललं का लोक म्हणतात आम्हाला होतंय. आम्हाला तर काही वातावरणाचा फरक होत नाही. 10 वर्ष झाले आम्ही जगून बोलतोय, पुन्हा तेच सांगतो. मग आता नीट विचार करा, आपलं घर जे असतं त्याच्यात कचरा झाला, तो कोण साफ करत? आपणच साफ करणार आहे का शेजारचा येऊन करणार आहे? तसं हे घर कोणाच आहे? बॉडी इज अ वॉकिंग अँड टॉकिंग टेम्पल ऑफ गॉड. हे भगवंताचं चालतं बोलतं मंदिर आहे की नाही? भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे, सर्वस्वेच्या अमृती सन्निविष्टो. मी आतमध्ये बसलेलो आहे. तोच देव गीतेत सांगू राहिला. 13व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, हे कोणाचं आहे? इदं शरीरम कोणते क्षेत्रमित्य विधीयते एतत् त्यो व्यक्ती तत्प्राहून क्षेत्रज्ञमिती तद्विदम. हे क्षेत्र आहे म्हणजे शेत, आणि क्षेत्रज्ञ आज बसलेला आहे म्हणजे शेतकरी. कोण? भगवंत. मग आता ज्याचं शेत येतोच सफाई करील. मग भगवंत काय करतात? 4 मार्गाने सफाई करतात. ह्या शेताची, ह्या शरीराची 4 मार्गाने सफाई करतात. एक टॉयलेटद्वारा, पेशाबद्वारा, स्किनद्वारा आणि नाका तोंडावाटे, या 4 मार्गाने घाण बाहेर यायला लागते. बघा, लूज मोशन्स होतात, उलट्या होतात, कफ येतो, स्किनच्या माध्यमातून ताप येतो, पिंपल्स येतात, सोरायसिस होतो, युरिनला आपल्याला खराब होते, वास मारते. जेवढ्या शरीरामध्ये घाण तेवढ्या आपल्या तोंडाला वास, युरिनला वास, मळाला वास हा येणारच. आपलं शरीर खराब आहे, घाण आहे का नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग आहे. अहो, ज्या घरामध्ये घाण असेल तिथं बदबूच येणार आहे. तसं या शरीरामधून तोंडाला वास, घामाला वास, मळाला वास, युरिनला वास. अहो, सफाई करायची वेळ आली आहे. अहो, आतला देव गुदमरतोय, सफाई करा. आपण करीत नाही. अरे घाण कचरा असलेल्या ठिकाणी आपण बसत नाही, तर तो आतला देव कसा काय बसेल? मग तो त्याचं काम करतो, मग तो 4 मार्गाने घाण काढतो. मग ही घाण जेव्हा बाहेर निघते ती आपण पाहू शकत नाही. आणि आपल्याच शरीरातून बाहेर येते, आपण पाहू शकत नाही. त्यावेळेस आपण काय करतो? गोळ्या औषधं घेतो. पटकन डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषध घेतो. या गोळ्या काय करतात? हे जे सुरुवातीला आलेले त्रास होते त्याला ॲक्यूट डिसीज म्हणतात. सर्दी, खोकला, ताप, घशाचे इन्फेक्शन, हे तुमचे मित्र आहेत. हे तुम्हाला सांगताय सफाईची वेळ आली आहे, सफाई करा. त्यावेळेस तुम्ही गोळ्या औषध घेऊन ते थांबवता. आता मला सांगा, घरातली व्यक्ती कचरा बाहेर काढते आणि तुम्ही जर तिथं थांबवा तर ती व्यक्ती खुश होईल का? ती रागवणार, चिडणार. मग आतला देव नाही चिडणार. मग कालांतराने त्याचा दुष्परिणाम काय होतो? त्याला साईड इफेक्ट म्हणतात. हे तुम्हालाही माहिती आहे. गोळ्या औषधं घेतली, शेवटी पॉयझनचं काम करतात. कालांतराने तुम्हाला दुसरा आजार चालू होतो.
त्याला म्हणतात क्रोनिक डिसीज. मग तुम्ही रोज गोळी खाता. इथं बसलेले कितीतरी जण असतील का ते रोज गोळ्या खातात. मग ती डायबिटीज असेल, थायरॉइड असेल, रक्तपातळीची गोळी असेल, कोलेस्ट्रॉल असेल, अजून काहीतरी असेल, रोज गोळी खाता म्हणजे तुम्ही आजाराच्या दुसऱ्या पार्टमध्ये आले. तुम्ही म्हणता माझं वय झालंय म्हणून हे वय झालं म्हणून नाहीये. तुम्ही सफाईला वेळ दिली नाहीये. माझ्याकडे 15-15, 20-20 वर्ष गोळ्या खाणारी लोक येतात. 15 दिवसांनी रिपोर्ट नॉर्मल, गोळ्या बंद होतात. काय मी नाही करीत हे तुम्हीच करताय. मी फक्त तुम्हाला रस्ता दाखवतो. म्हणून नीट समजून करा. मग देव काय करतो, या 4 मार्गाने घाण काढतो. मग आपण गोळ्या औषध घेऊन ते थांबवतो. मग क्रोनिक डिसीज येतात आणि या क्रोनिक डिसीजचा परिणाम रोज गोळ्या खाव्या लागतात आणि त्या गोळ्यांचा तिसरा आजार होतो आणि तो तिसरा आजार म्हणजे अनक्युरेबल डिसीज. आणि मग हार्ट अटॅक होतो, कॅन्सर होतो, डायलिसिस करावं लागतं, पॅरालिसिस, काहीही होतं. आणि मग डॉक्टर सांगतात का आता आमच्या हातात काही नाही, आता देवाला प्रार्थना करा. देव काय म्हणतो, हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही. किती भक्त असतील पण हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही. जे डिपार्टमेंट ज्याच्याकडे असेल तिथंच जावं लागेल ना. मटेरियलचं माहिती विचारायला जाल का? जे पोलीस आहेत त्यांच्याकडे काय डॉक्टरची माहिती विचारायला जाल का? ज्याचं डिपार्टमेंट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच जा ना. मग देवाकडे काय, हे डिपार्टमेंट कोणाकडे? आपले ऋषीमुनी सायंटिस्ट होते, हुशार होते, त्यांनी आरोग्य कोणाकडे मागितलं? उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, आयुर्बलम यशोवर्चा प्रजापशून वसुनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच वन्नो देही वनस्पते. हे वनस्पती आम्हाला आयुष्य, आरोग्य, बल, वैभव, समृद्धी, शक्ती दे. वेडे होते का ते? का मागितलं त्यांनी? कारण भगवंतांनी गीतेमध्ये स्वतः सांगितलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक, गामाविश्यच्या भूतानी धारयाम्य मोजसा पुष्णामी चौषधी सर्व सोम भूतवा रसात्मका. चंद्रप्रकाशद्वारा सर्व वनस्पतींमध्ये मी औषधी भरून ठेवली. आणि मग जे डिपार्टमेंट जिथं आहे तिथं जा ना. कधी तिचा आहार कधी गेलो वनस्पतींकडे? कधीच नाही. आपण तो गोळ्या औषधांकडे जाऊ राहिलोय. अरे अक्षरशः लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा सुशेन नावाच्या डॉक्टरने सुद्धा संजीवनी वनस्पतीच दिली. हीच संजीवनी तुमच्या किचनमध्ये शोधायला जायची गरज नाही कुठं. हा सोपा रस्ता मी तुम्हाला समजतोय. मग हे जे आहे, हे जेव्हा आजार वाढतात त्यावेळेस आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधं खाऊन त्याला थांबवतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, डॉक्टरही सांगतात आता आमच्या हातात नाही. आणि मग आपण म्हणतो 2 दिवसापूर्वी त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या होत्या, आज अचानक कसं काय केला? अरे आज अचानक असं कोणी नाही जात. त्याला पहिले ॲक्यूट डिसीज, क्रोनिक डिसीज मधून जावं लागतं. देव हे सगळं समजवत असतो, आपण समजत नाही. म्हणून ही सफाई करण्यासाठी हा रसा. अरे तुमचं खाणं थांबवायसाठी नाही. मी सांगतो तुम्ही काय खाता, काय पिता याला काही महत्त्व नाही. तुम्ही सफाईला किती वेळ देता याचा विचार करा. कुठलंही अन्न खराब नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म. या गोष्टीसाठी मी हा रसा समजवायच्यासाठी सेमिनार घेतलेला आहे. मग हे जे आजार आहेत हे सगळे वाढतात आणि जेव्हा वाढतात त्या गोळ्या घेतात. मग या गोळ्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते काय होतात, त्याचा परिणाम काय होतो हे सगळ्यांना माहिती आहे का? त्या फक्त साईड इफेक्ट येतात. मानसिक थोडंसं समाधान मिळतं, हा मी गोळी घेतलेली. एक डॉक्टर जेव्हा त्यांच्या पत्नीला पिक्चर पाहायला घेऊन गेले, आता कधी नव्वत त्यांना सुट्टी भेटली कारण डॉक्टर तर खूप बिझी असतात. आणि मी सांगतो डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहे. मी आजही तेच मानतो. कुठल्याही डॉक्टर असू द्या ते सेवाच करत आहेत. आपल्यासाठी देव आहे. इमर्जन्सीला डॉक्टरच कामाला येतात. फक्त आपण त्यांचं काम हलकं करतोय. म्हणून हा रसा आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग ते डॉक्टर आपल्या पत्नीला पिक्चरला घेऊन जातात आणि पिक्चरला नेल्यानंतर पिक्चर त्यांना आवडतो पण त्यांच्या पत्नीचं डोकं बाहेर दुखायला लागतं. आता डोकं दुखायला लागल्यावर ती भुणभुण करायला लागते, मला घरी जायचं आहे म्हणून. पण डॉक्टरला पिक्चर पाहायचा होता. मग डॉक्टर काय करतात, एक गोळी देतात. तिला सांगतात चावू नको आणि गिळू नको, फक्त जिभेवर ठेव. ती जिभेवर ठेवते. 5 मिनिटात तिचं डोकं थांबतं. डॉक्टर एकदम आरामशीर पिक्चर पाहतात आणि पिक्चर संपल्यानंतर ते सांगतात आता ती गोळी माझा दे. ती जेव्हा ती गोळी बाहेर काढते तेव्हा ते शर्टाचं बटन होतं. हे फक्त एक बटन त्यांनी दिलं गोळी म्हणून, तरी मानसिक परिणाम झाला. बस म्हणून मी सांगितलं का मानसिक येणं 70% प्रॉब्लेम आहे. याला पहिले मोकळं करा. म्हणून मी नेहमी सांगतो का 15 दिवस तो रसाळ मी तुम्हाला समजवणार आहे. हा तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला करायचा आहे. कारण तुम्ही फिट तर सगळं चांगलं आहे, अन्यथा तो कमवलेला पैसाही काही उपयोगाचा नाही, तो रडवणार आहे. म्हणून त्या पैशाचा उपयोग घ्यायचा असेल तर फिट ठेवायसाठी हा रस्ता आहे. मग ह्या ज्या गोळ्या औषधं आहेत या काय करतात, एका घरामध्ये एका मालकाने कुत्रा पाळलेला होता.
आता नीट समजून घ्या या गोळ्या तुमच्यासाठी काय करतात ते. तुम्ही जे औषध खात असतात, रात्रीच्या 12 वाजता मालक झोपलाय आणि त्या घरात चोर घुसतो. आता चोर घुसल्यानंतर कुत्र्याचं काम काय? मालकाला जागा करणं. कुत्रा भुंकायला लागतो. आता कुत्रा भुंकायला लागला, मालक जागा झाला, चोर लपून बसला. मालक बाहेर आला, येऊन पाहतो तर कोणीच दिसत नाही. मग तो काठी घेतो, माझी झोपमोड केली कुत्र्यानी म्हणून रागाच्या भारात कुत्र्याला बदलतो. कुत्रं शांत बसतं. का शांत बसतं? मार बसला म्हणून नाही, मी माझं काम केलं, मी मालकाला जागवलं. मालक त्याला फटकवतो आणि घरात पुन्हा निघून जातो झोपायला. कुत्रा जो असतो तो पुन्हा भुंकायला लागतो, कारण कुत्र्याला माहिती आहे चोर अजून तिथंच आहे. कुत्रा पुन्हा भुंकतो, मालक पुन्हा येतो, चोर पुन्हा लपतो, मालक पुन्हा पिटतो. आता ही क्रिया किती वेळ चालणार? एक तर चोर पळून जात नाही किंवा कुत्रा मरत नाही, तोपर्यंत हे बदलणं चालणार. तसं आपल्या बाबतीत होतं. हे रोग आतमध्ये आले का आपण काय करतो? इंडिकेशन यायला सुरुवात झाली का इंडिकेशनला थांबवतो गोळ्या खाऊन. मग हे किती दिवस चालतं? एक तर आजार बरे होत नाही किंवा माणूस मरत नाही. शेवटी माणूस दीर्घकाळाने मरतो, दीर्घ आजाराने, पण माणसाचे आजार बरे होत नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे का गोळ्या हेच काम करते. अहो साधी गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये जर थोडा स्वयंपाक उरला, तुम्ही जर तो भांड्यात काढून ठेवला आणि तुम्ही जर 2-4 दिवस गावाला गेले, तो स्वयंपाक कुठलाही असो, तो लग्नाचा असो, घरचा असो, पार्टीचा असो, मी पुन्हा सांगतो कुठलंही अन्न खराब नसतं. ते अन्न चांगलं होतं. तुम्ही 2 दिवस बाहेर गेले, 2 दिवसांनी येऊन पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल? त्याच्यामध्ये व्हायरस, बॅक्टेरिया, किटाणू, कारण ते दुर्गंधी झाली आता त्याची. माशा, चिलटं सगळं भणभण करत असतील. मग तुम्ही काय करणार? चांगले डॉक्टर ओळखीचे म्हणून औषध मारणार. बरं औषध मारलं तर ते किटाणू मरतील, पण अर्धा 1 तासाने बघा दुसरे किटाणू आलेले राहतील. तुम्ही पुन्हा मारा. किती वेळ तुम्ही करणार? बघा काय होतंय. तुमचं औषध वाया जातंय, तुमचा वेळ वाया जातोय, तुमचे पैसे वाया जात आहे, तुम्ही डिप्रेशनमध्ये जात आहे. अरे मी एवढं सगळं चांगलं करूनही मला फायदा का होत नाही? कारण प्रॉब्लेम कुठे आहे? मुळामध्ये, भांड्यात. तुम्ही इलाज कुठं करताय? मांदीवर. किटाणू हे येतच राहणार, कारण किटाणू हे देवाने पाठवलेले सफाईचे कर्मचारी. जहा कुडा वहा किडा, तो येणारच. खरकटं घातल्याशिवाय माशांना आमंत्रण द्यायची गरज नाही, आपाप येतात. मग ते किटाणू मारत बसायचे का? औषध हे कोणासाठी राहतं? हे फक्त किटाणूसाठी राहतं. संपूर्ण ॲलोपॅथी किटाणूसाठी. परंतु किटाणू का आले? व्हायरस का आले? विचार तर करा. अहो कचरा साचलाय म्हणून मग हे भांडं कोणी साफ करायचं? आता तुम्ही भांडं साफ करा बरं. ते भांड्यातला कचरा फेका, साफ करा. आता तुम्हाला औषध मारायची गरज आहे, तुम्हाला एक पण किटा दिसणार नाही. जिथं सफाई राहते तिथं किटाणू व्हायरस येत नाही. मग आता तुमचा वेळ वाचला, पैसे वाचले, औषध वाचलं, चिडचिड वाचली, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग ते भांडं साफ केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. मग हे भांडं कोणी साफ करायचं? डॉक्टरनी स्वतःच करावं लागतं. मग हे कधी करायचं? म्हणून मगाशी ताईंनी तेच सांगितलं की बौद्ध सुकृतची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, का ह्या रस्त्याला लागणं भाग्याचं लक्षण आहे. हा रस्ता कोणाच्या नशिबात नाही आहे. म्हणून या रस्त्याला आपल्याला जर लागायचं असेल तर पहिले श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. औषधं गोळ्या खाताना डॉक्टरवर श्रद्धा ठेवता, त्याचे साईड इफेक्ट आहे, पण इथं देवावर श्रद्धा ठेवा, इथं साईड इफेक्ट नाही आहे. ह्या ज्या गोळ्या औषधं आहेत ह्या आपल्याला अशी साईड इफेक्ट येत होते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे का आपला आहार बदलायचा आहे आणि आपला आहारच औषध झाला पाहिजे, कारण आहाराचा साईड इफेक्ट नाही आहे. म्हणून आपल्याला 15 दिवस काय करायचं? थोडं भोजन परिवर्तन करायचं, थोडा आहार बदलायचा. मी म्हणत नाही तुम्हाला जास्त, मनाला आपल्याला आरती भाकरी सुद्धा सहन होत नाही, ॲसिडिटी देते, गॅसेस देते, हे मोकळं करा. मग आपल्याला 15 दिवस काय करायचं? रस आहार करायचं. मग मी ज्यावेळेस लोकांना सांगतो सर्वांना काही 15 दिवसासाठी शिजवलेलं अन्न बंद करा. काम चालू असताना रस्ता बंद असतो, त्यावेळेस किती व्यायची असते तरी रस्त्यावरून जाऊ दिलं जाईल का? बाजूनी जा. मग बाजूनी जात असतात त्यावेळेस रस्ता खालीवर असतो, उघड खावड. तुमची गाडी AC असेल, मर्सिडीज असेल, अजून कुठली असेल, त्यावेळेस तुम्हाला ट्रॅफिक जाम होते, गाड्या हळू चालवाव्या लागतात, हॉर्न वाजता, तुमचे डोकं दुखतं, चिडचिड होते. तुम्ही काय म्हणता? काहीच करू शकत नाही, सहन करता, समय देता, संयम ठेवता. काय करणार दुसरं? पण एकदा का त्या रस्त्याचं काम झालं तर गाडी तिरचीने पळवा मना कोणी केली, मग तुम्ही म्हणतात अरे जाऊ द्या, त्रास झाला पण रस्ता मात्र खूप छान झाला. मग तिथे एका रस्त्याचं काम होतं ते एवढं सहन करावं लागलं. तिथं 72,000 रस्ते, कोणता चौकअप झालाय लवकर डॉक्टरला कळत नाही, फायलीच्या फायली वाढताय, रिपोर्टचे रिपोर्ट निघताय, काहीच सापडत नाही. तरी आपल्याला सहन करायची थोडी पण तयारी नाही. एक 10 ते 15 दिवस नाही, म्हणून सहन करा. हे 15 दिवस आपल्याला करायचे.
म्हणून पहिली गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळेस मी सांगतो का 15 दिवस गॅस बंद करायचा कारण आत्ताच्या थंडी पेटवायचं आहे, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं अस्थिर नाही झालं पाहिजे मनामध्ये, कसं करील काय होईल. मला यावेळेस बोलताना मला अर्जुनच आठवला, ती भूमिका आपली सिदंती मम गात्रणे मुकमच्या परिशिष्यती वेपत्तुच्च शरीरे मे. त्याला रोमहर्ष झाला होता, आपल्याला मात्र थरकापरं होतं. मला होईल का, जमल का, निश्चित होईल. 15 दिवस आपल्याला करायचं आहे. मग हा जो आहार बदलायचा आहे. मग बरेच जण सांगतात सर आम्ही खाल्लं नाही तर कसं होईल. अरे बाबा मी कुठं उपाशी ठेवतोय, तुम्हाला उलट 4 पट खायला लावतोय. खायचंच आहे आपल्याला, फक्त गॅस बंद करायचा आहे. तुम्ही 10 रुपयाची भाजीपोळी बंद करता ते, पण आज तुम्हाला पेर घ्यायला गेले तर 350 रुपये किलो आहे, सफरचंद 250 रुपये किलो आहे, नारळ पाणी 80 रुपये किलो आहे. आपण हलकं नाही खाते. आज तुम्ही 10 रुपयाची भाजीपोळी खाऊन 5,000च्या महिन्याला औषधं खाताय. काही लोक 50,000ची खातात. अरे चांगलं खाणार आहोत आपण, हलकं नाही खाणार आहोत. म्हणून आपल्याला थोडा आहार बदलायचा आहे ह्या 15 दिवसासाठी. आज जे आपण खातोय ना त्याचा परिणाम काय होत राहिला आपल्यावरती. मग मी जेव्हा सांगतो तुम्हाला त्यावेळेस पहिले मनामध्ये एक निगेटिव्हिटी येते, माझ्या त्याने काम होईल का, मला तर काम करायचं राहतं. अरे बैलाच्या बैलगाडीमध्ये 50 पोते टाकून 10 माणसं बसले तरी त्याला कुठली चक्कर येत नाही, थकवा येत नाही, कमजोर नाही. गवत तर खातोय तो साधं. इथं मी तुम्हाला तर भरपूर काय खायला लावून राहिलोय, कशी काय चक्कर येईल. अरे तोपर्यंत तुम्ही करून पाहत नाही तोपर्यंत कसं काय करणार, तुम्हाला याच्यात काय फायदा आहे. इथं बरेच जण मुंबईवरून आले, कोणी सोलापूरहून आले असतील, लांबून आले, बसल्या बसल्या मुंबई 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 करत राहिले तर मुंबई येणार आहे का. चालावं तर लागल, बसावं तर लागल गाडीमध्ये. तसं मी तुम्हाला स्वास्थ्याची गाडी घेऊन राहिलोय, बसून तर पहा. बरं आयुष्यातले 15 दिवस नाही करू शकत, मग डॉक्टर तुमची वाट पाहत आहे, चालू द्या आपलं डॉक्टर गोळ्या औषधे खेळत बसा. म्हणून हे जे आहेत ना निगेटिव्हिटी, ही तुमचा परिणाम नाही आहे, हा तुमचा दोष नाही आहे, हा तुमच्या आहाराचा परिणाम आहे. कारण जैसा काय अन्न वैसा होय मग आपण जे खातोय शिजवलेलं अन्न ते मी मना नाही करीते, पण जे खातोय त्याचा परिणाम काय होतो, ते मृत आहे. एकदा देवाने सूर्यप्रकाशात शिजवून दिलं आणि आपण ते आता अग्नीवर शिजवतोय. ते स्वतः मृत आहे आणि जे स्वतः मृत आहे ते तुम्हाला शक्ती कशी काय दिली. जरा विचार, काय कमी खाताय आज तुम्ही, सगळं काही खाताय तरी दुपारी 10 वेळा येतात, शनिवार रविवार सुट्ट्या घेता तरी आपण थकलेलो आहे. 40मध्ये 60 अनुभवतोय आपण वय आणि 50मध्ये 70चं वय अनुभवतोय, झाल्या गेल्याची भाषा करतोय. हे आपलं जीवन आहे. अरे 84 लक्षाचा फेरा मारून आलो आणि आपल्या भाग्याने मनुष्य जन्म मिळाला आणि तो सगळा रोगामध्ये. म्हणून मी नेहमी म्हणतो जन्माला आला ह्याला आणि रोग भोगत मेला, बाकी काय दुसरं. हे मोकळं व्हायचं आहे आपल्याला, यासाठी आरासा आहार आहे का. हा जो आहार आहे हा मृत आहार खातोय आपण, त्याचा परिणाम काय होतोय, मनामध्ये निगेटिव्हिटी येते. ही निगेटिव्हिटी पहिले काढून टाका. ज्यावेळेला आपण रसाहार करू पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. मग आपल्याला वाटतं शक्ती काय, तर त्यावेळेस तुम्ही काय करता, दगड विटा रेती वाळू सगळं काही आणता. आता हे सगळं काही जे तुम्ही आणता ते कुठपर्यंत आणता, घर बांधून होतं. एकदा घर बांधून झालं तर तुम्ही आणलेलं महागाचं सिमेंट दगड विटा मातीचे काय असेल ते जर आता घर बांधून झाल्यावर तुमच्या घरापुढं पडलेलं असेल तर तुम्ही ते ठेवाल, तुम्ही ते उचलून काढा का, आता याला उचला, कारण तो काय झाला कचरा. एकदा घर बांधून झालं तर त्याचा उपयोग कधी, तर फूट झाली घराची गरज, नाही तर आता त्याची गरज नाही. तर माणसाचं शरीर 25 वर्षापर्यंत पूर्ण होतं. एकदा का 25 वर्षापर्यंत पूर्ण झालं त्यावेळेस 2 वेळचा अलाउड करतो मी शिजवलेलं खायला. त्यातही जर आपले आजारी असतील, तकलीफ असेल तर त्यांना मात्र मी 2 वेळचं शिजवलेलं अलाउड नाही करतो. मग 25 वर्षापर्यंत जर शरीराची बांधणी होतीये तर तोपर्यंत खाऊ शकता. पण वयाच्या 25 वर्षानंतर जी व्यक्ती सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण करते ती कधीच निरोगी राहू शकत नाही. म्हणून मी मगाशीच सांगितलं की शक्ती जर तुम्ही म्हणत असाल आहारातून आहे तर मग तुम्ही दिवसभरामध्ये 4 वेळा जेवा. तुम्ही 4 वेळा जेवलात तर शक्तिशाली बनाल. पण असं होतं का कधी की जेवण केलं आणि तुम्ही भरपूर काम केलं, आणि उलट जेवायच्या आधी तुम्ही चांगलं काम करता, जेवण केल्यावर तुम्हाला आळस यायला लागतो, असं वाटतं तुम्हाला कधी झोपावं. मग नीट विचार करा. मी म्हणून सांगितलं मानसिक कचरा इथे. जर जेवणाने शक्ती मिळाली असती तर तुम्ही सकाळी उठल्या पहिले पंचपक्वान्नाचं जेवण केलं असतं, नाही मला पोटभर जेवू द्या, दिवसभराला काम करायचे. महिलांना विचारा, घरात 10 पाहुणे येणार असतील तर तुम्ही पहिले जेवण करून घेता का पहिले स्वयंपाक करून घेता. तुम्ही पहिले स्वयंपाकच करणार नॅचरली. बरं योगापास टीचर बसलेले इथं, अरे जिम ट्रेनर बसलेले, मी त्यांनाही विचारतो योगा करताना, मी पण योगा टीचर, योगा करताना आधी आपण जेवण करून घेतो का पोटभर. व्यायाम करायला जाणार आहे, व्यायाम करण्यासाठी शक्ती खर्च करायची आहे, मग पोटभर जेवण करून व्यायाम करतो का. थोडासा विचार करा, शक्ती कशात आहे, मग शक्ती आली कुठून.
शक्ती जी आहे ही शुद्धतेमध्ये राहते, ही झोपेमध्ये राहते, ही ध्यानामध्ये राहते, ही नॅचरल फूडमध्ये राहते. हीच आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून सांगतो, एकदा का शक्ती प्राप्त व्हायला लागली आता राहते कुठून? म्हणून अन्न जे आहे हे काय आहे? हे शरीर निर्मितीचं कारण आहे आणि पेशींची झीज भरून काढण्यासाठी आहे. नॅचरली पहिले वर्क आहे, मग फूड आहे आणि मग रेस्ट आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिले काय आहे? वर्क आहे आणि मग काम केल्यावर पेशींची झीज भरून काढण्यासाठी जेवण आहे, शक्तीसाठी जेवण नाही आहे. पुन्हा सांगतो, नाही तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणाऱ्या पेशंटला शक्तीची आवश्यकता आहे, फळ का घेऊन जाता? पोटभर जेवण घेऊन जा, काजू बदाम घेऊन जा, अरे त्याला खायची पण ताकद नाही आहे, इतका अशक्त आहे, मग शक्ती कशात आहे? थोडा विचार करा. म्हणून बॉडी शुद्ध बनवा, बॉडी शुद्ध बनवायची आपल्याला. हा जो आहार आहे जो आता आपण घेतोय, सध्या जे काही खातोय, हा आपल्याला 3 गोष्टी देतो. सूक्ष्म भागातून मन बनतं, मध्यम भागातून मांस बनतं आणि स्थूल भागातून मळ बनतो. आज जे आपण खातोय ना त्याच्यात कचरा जास्त निघून राहिला आहे आणि मांस जास्त वाढते. म्हणून प्रत्येकाच्या जवळपास प्रत्येकाचं वजन वाढून राहील. वजन वाढायचं कारण असते की जे आपण खातोय त्याच्यातून मन बनत नाहीये, कचरा जास्त होतोय आणि मांस, म्हणून वजन वाढतंय. आज जे आपण खातोय त्याच्यापासून 3 गोष्टी मिळतात ते बघा, थकवा, बिमारी, बुढापा. म्हणून आपण जेव्हा जेवतो ना तर जेवण केल्यानंतर आपल्याला थोडंसं आराम करावा असं वाटतो, थोडंसं पडावं असं वाटतो. जे सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांनाही विचारू शकतात का जेवायच्या आधी व्यवस्थित काम चालतं, जेवल्यानंतर झोपावंसं किंवा आराम करावं असं वाटतो किंवा थोडंसं शिथिलता येते की नाही कामामध्ये? कुठल्याही टीचरला विचारा, शिक्षकांना, का जेवायच्या आधीचे क्लास घेतात ते हिवे असतात, परंतु जेवण केल्यावरचे जे वर्ग असतात तो थोडासा विषय साधा घ्यावा लागतो. कारण ऐकणारा आणि बोलणारा जेवण केल्यावर जड झालेला राहतो, ताकद नाही राहत, आराम करावाशी वाटतो. म्हणून आज जे जेवतोय त्याच्याने थकवा लवकर येतोय. बघा, दिवसभर तुम्ही काम करताय आणि तुम्हाला वाटतं जेवणाची शक्ती मिळते तर आधी पोटभर जेवा आणि सकाळी तेवढंच काम करून दाखवा, होईल तुमच्याच्याने? आणि तुम्ही तर म्हणता मला जेवायची इच्छा नाही आहे, झोपू द्या मला. कारण तुमची जेवढी चांगली झोप होईल तेवढं तुम्हाला एनर्जेटिक वाटतं. झोप महत्त्वाची राहते. म्हणून आपण म्हणतो बाळाला झोपू द्या, त्याची वाढ होते. का बरं त्याला 10 वेळा खाऊ घालत नाही? झोपेकडे जास्त लक्ष. पण झोप म्हणजे डाराडून 14 तास 12 तास नाही. ज्याला डीप स्लीप म्हणतात तीच झोप, ती फार फार तर 6 ते 7 तासाची असते, त्याच्यापेक्षा जास्तीची झोप नाही. आणि ती आज मिळत नाही आपल्याला, कारण शरीर शुद्ध नाही. ते जेव्हा होईल या रसाहारामध्ये तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, अनुभव मिळेल. म्हणून आपल्याला जो आहार आहे तो काय देतोय? पहिले थकवा देतोय, दुसरं काय देतोय? बिमारी. म्हणून मी सांगितलं असं एक घर दाखवा का ज्या घरामध्ये गोळ्या औषधी नाही आहे आणि प्रत्येकजण स्वस्त आहे. काही ना काही अस्वस्थता आपल्यामध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट काय? बुढापा. म्हणून मी सांगितलं आज आपण कमी वयामध्ये म्हातारपणा अनुभव राहिलेलो आहे, त्याला गेल्याची भाषा करताय. माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात 30-35 वय नाही तर गुडघे दुखताय, कंबर दुखतंय, आम्हाला हा आजार आहे. अरे हे कसलं? म्हणून सांगतो कुठलाही आजार तुम्हाला राहणार नाही. आपण जे खातोय त्याच्यातून काय मिळायला पाहिजे होतं? मन. मग आता जो रसाहार आपण करणार आहे त्याच्यातून मनाची पावर वाढणार आहे आणि रसाहारामध्ये कचरा साचणार नाही, वजन उतरून जाणार आहे. म्हणून आपल्याला रसाहार करायचं आहे. आता हे करता आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? 15 दिवसाची दिनचर्या आहे की व्यवस्थित समजलात तर तुमचं भलं, अन्यथा डॉक्टरचं भलं, कोणाचं तरी होणारच आहे. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे कोणाचं भलं करायचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय? आपल्याला भगवंतांनी सांगितलेल्या, ऋषीमुनींनी आचरलेल्या रस्त्याला जायचंय. मग 15 दिवस पहिले मनाची तयारी करा. कारण काय होतं, या जगामध्ये जर आपला शत्रू कोणी असेल तर फक्त आपलं मन आहे, बाकी दुसरं कोणीच नाही. ज्यावेळेस रसाहार चालू करतो त्यावेळेस आजूबाजूचे लोक डिस्टर्ब करायला लागतात, हे दुसरे शत्रू. ते म्हणतात हे काय खायचे प्यायचे दिवस आहे, अरे खायचं नाही प्यायचं नाही तर मग कमवायचं कशाला, आहे की नाही? मग आपल्याला उलटं पालटं बोलायला बरं, त्यांना कळत तर काही नाही. मी सांगतो जरूर लोकांचं ऐका, जे तुमच्या आजारामध्ये पार्टनर असतील आणि नसतील तर त्यांना 15 दिवस थांबवा. बाबा थांब, तुला पार्टी दे, मला पहिले मोकळा होते. मनाची तयारी करा. जर तुमचं मन पॉवरफुल असेल तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. म्हणून पहिलं मन पॉवरफुल करा. या रस्त्याला मला लागायचंय, मला 15 दिवस घरातला गॅस बंद करायचा आहे, मला आतला जठराग्नी पेटवायचा आहे. म्हणून 15 दिवस ज्यावेळेस आपण रसाहार करू त्यावेळेस रसाहारामध्ये तुम्हाला प्रलोभन खूप येतील. कारण अशा काळामध्ये आपल्याला बळबळ आग्रह करणारे खूप जण भेटतात. अरे खा, पार्टी असेल, लग्न पण येतील किंवा आपल्याला नातेवाईक त्याच वेळेस घडी. कालच मला सोलापूरचे एक साधक त्यांनी सांगितलं की सर माझ्या पुढं मेवणा आणि माझे नातेवाईक येऊन बसलेले, ते जेवण करताय पण मी नाही जेवत आहे.
बघा हे जे असतं ना, ही स्वतःला केलेली प्रामाणिकता आहे. म्हणून आज मी जे काम करतोय 10 वर्षापासून, आज मी सत्य याच्या मागे देवाची शक्ती आहे, गुरूंची आईवडिलांची शक्ती आहे, पण त्याबरोबर मी माझ्या साधनेशी प्रामाणिक पण आहे. आज कुठेही गेलो तरी आम्ही आमची सिस्टमला सोडत नाही. कधीतरी चिटिंग डे म्हणून आपण सगळं खातो पितो, खायला प्यायला मनाई फिरते, पण वेळच्या वेळी सफाई करतो. म्हणून आपल्याला मी पुन्हा सांगतो तर तुमचं कुठलंही खाणं पिणं बंद करायसाठी मी बसलेलो नाही. मी सांगतो सगळं खा, पण दर 3 ते 4 महिन्याला स्वतःच्या सफाईला वेळ द्या. 15-15 दिवसाचा रसाळ, ह्या 15 दिवसाचा रसाळ 3 ते 4 महिन्यात एकदा करायचा. मग आपल्याला काय करायचंय तर पहिले मनाची तयारी. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दिनचर्या आहे की आतापर्यंत तुम्ही जी काही केली असेल दशा बदलली नाही, आता दिशा बदला. बाहेर कोण काय तत्वज्ञान सांगतंय आहाराबद्दल त्याच्याबद्दल चर्चा करू नका. 4 ठिकाणी खड्डे केलं तर पाणी लागत नाही. एक तर बाहेरच्यांचं ऐकायचं असेल तर या रस्त्याला लागू नका, आणि ह्या रस्त्याचं ऐकायचं असेल तर बाहेरचं कुठल्याही प्रकारचं ऐकू नका. कारण तुम्हाला रिझल्ट हवा आहे तर 15 दिवस म्हणतोय मी. म्हणून बाहेरचं काय ज्ञान असेल आपल्याला त्याच्याशी डिबेट करायचा नाही. आपल्याला काय करायचं, रस्ता बदलायचा. म्हणून दिनचर्या बदला, परिस्थिती बदलायची आहे, आता रस्ता बदला, दशा बदलायची, आता दिशा बदला. आतापर्यंत तुम्ही जे काही केलं सकाळी ते विसरून जा. ज्याला लवकर फायदा हवा आहे, बरं व्हायचे, त्यांनी 100% फॉलो करा. सकाळी उठल्यापासून कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत निर्जला उपवास करा. निर्जलाचा अर्थ काय, पाणी पण प्यायचं नाही. आता इथं बसलेले कितीतरी जण असे सकाळी उठल्यापासून अर्धा 1 लिटर 2 लिटर गरम पाणी पिणारे असतील, लिंबू पाणी पिणारे असतील, अजून कुठलं पाणी पिणारे असतील मला माहिती. हे डोक्यातनं काढून टाका. का सकाळी उठल्यानंतर मला कमीत कमी 10, 11, 12 माझी किती कॅपॅसिटी आहे, या कॅपॅसिटीनुसार मला निर्जला उपवास करायचा आहे. कारण सकाळची वेळ नॅचरली सफाईची राहते. तुम्ही सगळेजण घरामध्ये सफाईकडे लक्ष देत राहता, त्याप्रमाणे आपले आतडे सुद्धा सफाई करीत राहता. तुम्ही पाणी जरी प्याल तर गीतेत सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम. तोयचा अर्थ पाणी. पाणी पचायला सुद्धा 2 तास लागतात. तुम्ही तुमच्या आतड्यांना विनाकारण काम लावता. ते अति पाणी सुद्धा वनस्पतीला नष्ट करून टाकतं. इथं तहान लागलेली नसताना तुम्ही पाणी का पिऊ राहिलेले, म्हणूनच आजार येतात. बहुरोग विवतंत्रित लोक होय. त्याचं कारण काय, बहुलोक आजारी असण्याचं कारण भगवंताचा निराधार करतोय आपण. तो जर पाणी मागत नाहीये, बळत पाणी कशाला देतात. तहान लागली तर प्या, मना कोण करते. दिवसभर प्या, मना कोण करते, पण तहान लागू तर द्या. पशु भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी करत नाही, आणि माणूस थंडीच्या दिवसात पण 2-2 बाटल्या घेऊन फिरत राहतो. एवढं काय पाण्याची आवश्यकता पडली. 75% ऑलरेडी पाणी शरीरामध्ये आहे. तहान लागली तर सांगाल ना आतला देऊ, त्यावेळेस द्या. म्हणून सकाळी उठल्यानंतर सफाईला वेळ द्या. आतडे सफाई करताय, बिलकुल पाण्याचा थेंब घेऊ नका. आपलं शास्त्र सांगतं आहारम पचती शिखी दोषान आहार वर्जित. अन्न पचवायचं काम जठरांनी करतो, व्हायटल पॉवर. त्याला खायला देऊ नका, तो तुमचे दोष खाईल. मी नेहमी एक उदाहरण देतो. घरातली गृहिणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धुणं भांडी झाडून स्वयंपाक करीत असत, तर तिला रिकामा वेळ नाही, तर ती घरातल्या माळ्यावरचा कचरा कधी काढेल, घराचं जाळं कधी काढेल. ती म्हणाल मला हेच वेळ नाही, तर ते काम कधी करू. मग आपण जर आपल्या घरातल्या कचऱ्याला सफाईला वेळ देत नाही, कारण आपण बिझी आहोत, मग आजची जी जठराग्नीची शक्ती आहे तुम्ही रिकामा वेळ कधी देता हो. सकाळपासूनची गिरणी चालू होती, रात्री झोपेपर्यंत थांबतो कुठं आपण. अहो आपण एकदा जेवतो तर पाचन पोषण निष्कासनला 14 तास लागतात. आपण 2दा जेवतोय. चहा दूध नाश्ते पाणी अजून वेगळं. सांगा मला आतल्या जठराग्नीच्या शक्तीने, व्हायटल पॉवरने तुमची सफाई करायची का पाचन पोषण निष्कासन करायचं. सफाई होणार कधी तुमची, कारण तुम्ही थांबायलाच तयार नाही. तुम्ही थांबायला तयार नाही. मग ज्यावेळेस गटर चोकअप होते ती कुठून तरी कचरा बाहेर काढते, तसं आतलं मनाशी चोकअप व्हायला लागतं. ते कुठल्या ना कुठल्या रोगाच्या रूपात घाण बाहेर काढायला, आणि मग आपल्याला विविध असतात. म्हणून मी मगाशी सांगितलं की निसर्ग याच्या कायद्यापुढं आपलं काही चालत नाही. इथला कायदा तोडला तर वशीला लावून सुटू शकतो, पण त्याच्या कायद्यापुढं कोणाचं पद प्रतिष्ठा पैसा चालत नाही. मग दिवसात तारे दिसता, हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ॲडमिट व्हावं लागतं, आणि त्यावेळेस मग आपलं तोंडाची चव गेली, नाकाचा वास गेला, आणि मग तेच लिक्विड खावं लागतं जे डॉक्टर दिल सलाईनच्या माध्यमातून. मग त्यापेक्षा इथं करा ना, कशाला आगतिक लाचार होणं हॉस्पिटलमध्ये जायचं. इथंच करा ना, प्रेव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आधीच सर्व्हिसिंग करा ना. अरे तुम्ही साधी गाडी घेता तरी 6 महिन्यात एकदा गाडी सर्व्हिसिंग करता. मग तुम्ही असं म्हणता का माझी गाडी कुठं खराब झाली, होईल तेव्हा बघू. त्याच्या आधीच करता. तुम्ही घराला सुद्धा वर्षात एकदा दिवाळीला साफसफाई करता. रोज तर झाडू मारतातच ना, पण दिवाळीची सफाई वेगळी राहते, स्पेशल राहते. 4-5 पोते घाण बाहेर काढतात. कुठून आली एवढी घाण ही येते. तशी आपल्या शहरामध्ये सुद्धा 11 वर्षभर चालत राहतो. कधी सफाईला वेळ दिला. पण ज्या घरामध्ये सफाई झाली
की आपलंच घर आपल्याला प्रसन्न वाटतं की नाही? ज्या घरात सफाई राहते, स्वच्छता राहते, तिथं प्रसन्न वाटतं. कारण स्वच्छतेचा परिणाम मनावरती पॉझिटिव्ह होतो, प्रसन्न होतं. पण ज्या घरामध्ये ते किती का मोठं असो का छोटं असो, त्या घरामध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला एक निगेटिव्हिटी येते. जर कचरा असेल तर तुम्ही बोलून नाही दाखवत, पण मनात म्हणतात की नाही, काय लोक आहेत साधं स्वच्छता पण नाही ठेवतायत. जिथं अस्वच्छता असते तिथं मनावर निगेटिव्ह परिणाम होतो. मग मला सांगा, आपल्याला स्वस्त वाटते का अस्वस्थ वाटते? तुम्हीच विचार करा. कारण हे घर कोणाचं आहे? देवाचं आहे. तर मला अस्वस्थ वाटत असेल याचा अर्थ काय? या घरामध्ये कचरा साचला आहे. कोणी काढायचा? हा काढायसाठी 15 दिवसाचा रसाहार आहे. तुमचं जेवण थांबवायसाठी नाही आहे. तुमचा आनंद खाण्यापिण्यातच आहे. मी तो तोडणार नाही, पण वेळच्या वेळी सफाई करा, हे समजायला बसते. मग 15 दिवसाच्या रसाहारात दिनचर्या काय राहणार? किमान 10 ते जास्तीत जास्त 12पर्यंत बिलकुल पाण्याचा थेंब घ्यायचा नाही, उपवास करायचा. उपवासाचा फायदा काय आहे? आपल्या ऋषीमुनींनी समजवलेला आहे. अरे 14 दिवस खाल्लं, 15व्या दिवशी जसं खाल्लं तसं भरपूर सारं खाल्लं, नको ते खाल्लं. 15व्या दिवशी बाबा एकादशी आली आहे, एकादशीच्या दिवशी उपवास कर आणि उपवासाला फलाहार कर. फलाहार सांगितला, आपण त्याचा फराळ केला. एकादशी दुप्पट खाशी, कुठून आली खिचडी साबुदाणे बगर हे आपल्याला माहीत नाही. ऋषींनी सांगितलं फलाहार. ॲक्च्युली कसं झालंय, शब्दाचा अपभ्रम झालेला आहे. जसं पूर्वीच्या काळी मँचेस्टर कापड यायचं बाहेरच्या देशातून, आपल्या लोकांना ते बोलता येत नव्हतं म्हणून ते मांजरपाठ म्हणायला लागले. मग ते मांजरपाठच झालं, तसं तो अपभ्रम झाला. तसं ऋषीमुनींनी सांगितलं फलाहार कर एकादशीला, उपवासाला, आणि आपण त्याचा फराळ केला. आणि मग फराळामध्ये पुन्हा शिजवलेलं आलं. त्यांनी फराळ सांगितला तर 2 तासात फळं पचतात आणि बाकीचे 12 तास दोषान आहार वर्जित. तुझे दोष संपून जातील. आतल्या आधार आतली शक्ती खाऊन टाकेल. कुठल्याही डॉक्टरला विचारा, डॉक्टर काय सांगतात? आय ट्रीट ही क्युअर. ही क्युअर म्हणजे कोण? बरं कोण करतं? आपली शक्ती करते. आणि ह्या आतल्या शक्तीला वेळ द्यावा म्हणून फलाहार सांगितला आहे. अर्थात त्याचा आध्यात्मिक अर्थ खूप मोठा आहे, तो आता मी त्याच्यात जात नाही. वेळ भेटला तर बोलू त्याच्यावर. मला सांगायचं काय, त्या आहारामध्ये बदल, फलाहार करायचा म्हणून ती आली. मग आता आपण काय करणार आहोत? आपण त्या सांगणार आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्याला निर्जला उपवास करायचा आहे. बिलकुल खायचं नाही, प्यायचं नाही. तुम्ही जर उपवास केला तर तुमच्या मनाची पॉझिटिव्ह शक्ती वाढेल. जे झोपेचे प्रॉब्लेम आहे ते निघून जातील. ॲसिडिटी त्रास होतोय ते सगळे निघून जाईल. म्हणून उपवास करायचा. आता लोक म्हणतात सर आम्हाला चक्कर आली वगैरे त्रास झाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो. उपवास करणं आणि उपाशी राहणं याच्यात फरक आहे. आपण उपाशी राहत नाही. उपाशी राहणं म्हणजे खायला मिळत नाही, तो उपाशी राहतो. आपल्याला खायला आहे पण मला खायचं नाही, त्याला उपवास म्हणतात. इथं मनाची पॉवर वाढते आहे पण मी खाणार नाही, हा उपवास आपल्याला करायचा आहे. बरं किती वेळ म्हटलो मी? तुमच्या कॅपॅसिटीनुसार त्याचा बोज घेऊ नका. मी जेव्हा लोकांना सांगतो किमान 10पर्यंत करा, पहिल्याच दिवशी मला फोन येतो, सर आज मी 2 वाजेपर्यंत उपवास केला, पहिल्याच दिवशी. म्हणून सांगतो का याला उपवास रसाहाराला सवय लागत नाही. लोक म्हणतात तुम्हाला सवय झाली सर, तुम्ही 4-4 दिवस निर्जला उपवास करतात. ही सवय नाही. मी दर महिन्याला, मागच्या वेळेस सांगितलं, दर महिन्याला एक पर्वत निर्जला उपवास करून सोडून जातो. मार्कंडेय सारखा असेल, कळसुबाई सारखा असेल, निर्जला उपवास. इथं 4 मध्ये तरताना धाप लागते, श्वास लागतो, पाणी प्यावंसं वाटतं, आणि मी 18 अध्यायाचं पारायण करीत वर जातो. ही शक्ती कुठून आली? ही जी शक्ती असते ही विल पॉवरमध्ये राहते, ही मनाच्या शक्तीमध्ये राहते. अहो केदारनाथ सारखा 16-17 किलोमीटरचा पर्वत सुद्धा एक थेंब पाणी न पिता वरपर्यंत गेलेलो आहे. याचं कारण काय आहे? ही मनाची तयारी आहे का मी असंच करणार, बघू काय होतं ते. हे ज्यावेळेस तुम्ही म्हणतात ना त्यावेळेस देव सुद्धा मदत करतो. म्हणून देव कोणाला मदत करतो? हिम्मत मारता तो मदत आहे खुदा. तुम्ही 15 दिवस नाही करू शकत, हिम्मत ठेवा, मला करायचंय. किमान 10-11 वाजेपर्यंत उपवास काय होणार नाही? निश्चित होईल. याला सवय नाही, याला मनाची तयारी लागते. उद्यापासून तयारी करा, मला उपवास करायचा आहे, डायरेक्ट करायचा आहे, काही होणार नाही, काही त्रास होणार नाही. हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येईल. आलं लक्षात? आता हा उपवास जो आहे हा सोडायचा आहे आपल्याला. तर हा कमीत कमी 10-11ला सोडताना पहिला ज्यूस घ्यायचा हिरव्या पालेभाज्यांचा. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी पाणी पण पिऊ शकता डायरेक्ट, किंवा पालकचा ज्यूस तुम्ही आता सगळ्यांनी घेतला आहे. पालक ज्यूस ठेवण्याचं कारणच ते की इथे येताना मनामध्ये खूप साऱ्या शंका राहतात, कसा असं पालेभाजी पालक तोंड वाकडं होतं प्रत्येकाचं. ज्यावेळेस पिला ना तेव्हा कळलं. मागाशी मुंबईवरून आलेले विजय भाऊ आहेत, त्यांनी सांगितलं सर भाजीपाल्याचा ज्यूस ऐकला तेव्हा कसं तरी वाटत होतं, पिल्यावर कळलं 2 ग्लास जास्त पिले म्हणे मी. एवढा सुंदर राहतो
म्हणून मी सांगतो का एक ज्यूस पिला तर तुम्हाला त्याची टेस्ट कळली. आता जेव्हा तुम्ही कच्चार करा, अरे हे अमृत आहे, हे मृत नाही आहे, हा तुम्हाला अनुभव येईल. आणि तुम्ही जेव्हा उद्यापासून 15 दिवस करा, तुम्हाला कळेल का खरंच हे सगळं तर माझ्याच घरात होतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, उपवास सोडताना पहिला पालक ज्यूस घ्यायचा आहे. त्याच्या आधी मला एक उदाहरण आठवलं होतं का उपवासाचं महत्त्व मी तुम्हाला अजून एक शॉर्टमध्ये सांगतो. का डॉक्टर रसेल ट्रॉल 18व्या शतकामध्ये अमेरिकेतले पहिले ॲलोपॅथिक डॉक्टर ते गावागावांमध्ये जायचे ट्रीटमेंट देण्यासाठी. ते ज्यावेळेस एका गावामध्ये गेले तर त्या गावामध्ये डॉक्टर ट्रॉल यांनी पाहिलं का एक लेडी अशा आजाराने ग्रस्त आहे का ती 1 हफ्त्याच्या आतमध्ये मरणार आहे असं त्यांना वाटलं. आणि ज्यावेळेस ते तिला चेक केलं, पाहिलं आणि सगळ्यांना सांगितलं का आता इथं काही खरं नाही आहे, ही अशी मरणार तशी मरणार. मग तिला एका वेगळ्या रूममध्ये ठेवलं. ते ज्यावेळेस 15 दिवसानंतर त्या गावात पुन्हा व्हिजिटला गेले, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की जी महिला 1 हफ्त्यात मरणार होते तिथं काम करून राहिली आणि ते एकदम ठणठणीत आहे. त्यांना आश्चर्य वाटलं का माझ्याशिवाय गोळ्या औषधं येणार होतं कोणीच नाही आहे, मग इथं कोणता डॉक्टर आला आणि बरी कशी काय झाली. मग त्यावेळेस तिला विचारलं का गं म्हणे तू कोणत्या गोळ्या घेतल्या अशा, तू तर ठीक झाली. म्हणे डॉक्टर तुम्ही तर सांगितलं होतं मी 1 हफ्त्यात मरणार आहे. म्हणजे त्यामुळं काय केलं, घरच्यांनी माझं खाणं पिणं थांबून टाकलं, आता अशी मरणार तशी मरणार. माझा उपवास झाला, मला काही खायला मिळालं नाही, प्यायला नाही, तिचा उपवास झाला. आणि जसा उपवास व्हायला लागला तसं तिच्यामध्ये बदल व्हायला लागले. कारण उपवास काळात रोगाच्या पेशींची उपवास मार होते. कुठल्याही डायबिटीजच्या पेशंटला विचारा खायच्या आधी शुगर किती राहते, खाल्ल्यानंतर किती राहते, करा विचार. खाल्ल्यानंतर वाढते, मग कोणाला खाऊ घालताय तुम्ही, रोगाच्या पेशींना खाऊ घालताय. ज्यावेळेस उपवास करतात रोगाच्या पेशी मरतात, नॉर्मल होतात. अनुभव तर करा. म्हणून उपवासाचं महत्त्व साधने. मग त्या डॉक्टरांना इतकं आश्चर्य वाटलं, मग त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी एक प्रयोग केला का त्यांनी अशी गोळी शोधली का तिला प्लासिबो म्हणतात, की फक्त गोळीसारखी दिसणारी पण त्याच्यात औषधी तत्व काही नाही, फक्त दिसायला गोळी. जसं मगाशी पटनाचं उदाहरण दिलं तशी गोळी, तिला प्लासिबो म्हणतात. ही गोळी आणि औषधाची गोळी त्यांनी काय केलं, निम्म्या पेशंटला औषधी गोळ्या दिल्या ॲलोपॅथिक आणि निम्म्या पेशंटला प्लासिबो दिल्या ज्याच्यात काहीच नाही पण सांगितलं नाही कोणाला काही. मग त्यांनी वर्षभर ट्रीटमेंट केल्या. ज्यांना प्लासिबो दिल्या ते सगळे बरे झाले आणि जे ॲलोपॅथिक गोळ्या घेत होते त्यांचे आजार कमी नाही झाले, वाढलेले होते. तेव्हा त्यांनी जगाला ओरडून सांगितलं तर उपवासाचं महत्त्व काय. ही गोळी नाही दिली तरी माणूस बरा होतोय आणि औषध घेऊनही बरे होत नाही, पण औषधांचा बाजार इतका वाढला तर त्यावेळेस त्यांना कोणी विचारलं नाही, कोणी व्हॅल्यू पण दिली नाही. म्हणून सांगतो तुम्हाला हे सगळं सोपं आहे. हा उपवास सोडताना आता पहिला ज्यूस घ्या हिरव्या पालेभाज्यांचा, ते अमृत आहे. हा ज्यूस कसा बनवायचा अगदी सोपा आहे, आपल्या रेसिपी बुकमध्ये दिलेला आहे. या 2 बुकमध्ये हे सगळं दिलेलं आहे. ही रेसिपी बुक याच्या या सगळ्या कच्च्या आहाराच्या रेसिपी ज्या आता पल्लवींनी बनवलेल्या आहे आणि याच्यामध्ये सगळं सायन्स समजवलेलं आहे पुस्तकाचं. का रसाहार कसा करायचा आहे एकदा वाचा तर खरं, कोणाला पुन्हा सल्ला घ्यायची गरज पडणार नाही. 250-300 ग्रॅम पालकची पानं, त्यात सेंदव मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर, चाट मसाला जो आपण बनवलाय ते सगळं टाका. आणि आम्ही अजून एक पावडर पण त्यात टाकायला दिली की तुमच्यासाठी जबरदस्ती नाही, त्याच्यामध्ये आम्ही देतो जामून, आवळा, जिरा, आमचूर टाकायला देतो आम्ही. तर ती जी आहे ती पण तुम्ही टाकू शकता, जी आपल्याला आता डाएटच्या किटमध्ये. ते जे किट असतं ते एकदाच घ्यायचं आहे, परत घ्यायची गरजच पडणार नाही तुम्हाला, कारण आपल्याकडे काम एकदाच आहे. पुन्हा तुम्ही दुसऱ्याला सांगाल इतका सोपा रस्ता आहे. तर हे जे आहे यामध्ये हे येणार पण किटमध्ये हे सगळं येत असतं. तर हा जो ज्यूस आहे या नायलॉनच्या जाळीमध्ये गाळून घ्यायचा. ही जाळी इतकी सोपी आहे, 4 बाजूनी पकडीला पिळायचं की वर्षभर खराब होत नाही. आपल्या कपड्यामध्ये घरातल्या कुठल्या चाळणी गाळायची गरज नाही. तर ह्या जाळीमध्ये गाळून घ्यायचं. 250-300 ग्रॅम पालक, त्यात सेंदव मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर, चाट मसाला हे सगळं टाकल्यावर हा ज्यूस या जाळीत गाळून घ्या. 3 तास ज्यूस टिकतो. कुठं जायचं असेल तर थर्मासमध्ये बॉटलमध्ये ड्युटीवर जॉबला घेऊन जाऊ शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता, बर्फाचा तुकडा टाकून छानपैकी पिऊ शकता. डोक्यातले सगळे भ्रम काढून टाका. आलं का लक्षात. म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही झाडांची पानं पण टाकू शकता. जे पशु पानं खातात ती सगळी औषधं राहतात. म्हणून लगेच अगोदर प्रयोग चालू नाही करायचे, अन्यथा तुम्ही लगेच कुठल्याही झाडांची पानं आणून टाकाल. सुरुवातीला मोठे प्रयोग करायचे नाही, अगदी साधे प्रयोग. जेव्हा तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात होईल मग तेव्हा तुम्ही इतर झाडांचा पाला हळूहळू टाकायला सुरुवात करा. म्हणून प्रयोग करताना एकदम मोठे प्रयोग करू नका. जे आम्ही समजवले, जे आमच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे हळूहळू पुढे जा. आपल्याला काही नाही करायची. हा जो ज्यूस आहे याच्यामध्ये वायुतत्व राहतं. वायुतत्व जे असतं ते पोटाला साफ करतं. आता आपल्या डोक्यात एक कचरा काय राहतो, पोट पाण्याने साफ होतं. अरे पाणी युरिनच्या माध्यमातून निघून जातं आणि कचरा मलाशयामध्ये मोठ्या आतड्यात राहतो. याचा मार्ग वेगळा, याचा मार्ग वेगळा. पण डोक्यामध्ये भ्रम, तर पाणी पिलं तर पोट
साफ होतं. मग मला सांगा, तुम्ही जितक्या वेळेत जेवढं पाणी प्याल तेवढ्यावर तुम्हाला टॉयलेटला व्हायला पाहिजे, पण तुम्हाला ते युरिन नाही होते, पोट कुठं साफ होते. लक्षात ठेवा, एक बिडी पिणाऱ्याला किंवा चहा पिणाऱ्याला वाटतं चहा पिला नाही तर पोट साफ नाही होणार, बिडीने पिली तर साफ. हे मानसिक आहे, तसं पाण्याचं आहे. म्हणून मी मगाशीच सांगितलं, अति सर्वत्र वर्ज्य. अति पाणी तुमच्या वनस्पतीला तुम्ही टाकत नाही, इथं ताण लागल्याशिवाय पिऊ नका. सकाळी उठल्यावर बिलकुल पाणी प्यायचं नाही. आता ह्या ज्यूसमध्ये 95% पाणी, अजून किती पाणी पाहिजे तुम्हाला? हे ज्यूस पिल्यानंतर ताणच लागणार नाहीये. आता हा जो ज्यूस आहे याच्यामध्ये वायुतत्व राहतं आणि पोट वायूनी साफ होतं, पाणी नाही. कारण पाण्याला बाहेर काढायला धक्का देणारा कोण असतो? वायू राहतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये 5 वायू आहे, प्राण, अपान, उदान, व्यान, समान. हे पॉवरफुल झाले तर तुमचे आजार निघून जातील, अन्यथा तुमच्या शरीरामध्ये गॅसेस वाढतील, ॲसिड वाढल, कफ वाढल. हेच मला सांगायचे की हे अन्न ज्यावेळेस चढतं त्याच्यापासून गॅस मिळतो, ॲसिड मिळतं आणि कफ मिळतो. तुमच्या शरीरामध्ये जर कुठं दुखत असतं तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. शरीरामध्ये गॅसेस वाढले, गॅस कुठं असतो? जिथं गोबर असतं तिथं. अरे गोबरच्या ठिकाणी आपण थांबू शकत नाही, तर आता देव कसं काय स्वस्त बसू देईल तुम्हाला? मग गॅस वाढला तर वात होतो, वात वाढला तर 3 गोष्टी होतात: सांधिवात, आमवात, पेशीवात. सांधिवात झाला तर जॉईंट पेन होणार, आमवात झाला तर पोट दुखणार आणि पेशीवात स्नायू दुखणार. तुम्हाला कुठं तरी काहीतरी दुखतंय, हे वजनाने नाही आहे. अरे वजनाने प्रॉब्लेम असता तर जगात बारीक माणसाला एकही रोग नसता. हत्ती बैलाचे कायम गुडघे दुखले असते. अहो गवत खाणारा बैल डोंगर चढताना थकत नाही. आता आम्ही बघा, पंचपक्वान्न काजू बदाम खाणारी माणसं बिना लिफ्ट 4 मध्ये आम्ही चढू शकत नाही. काय ताकद राहिली आमची? असं तर आमचं आयुष्य चाललंय. म्हणून सांगतो, आजही पुन्हा बोलतो, तुमच्या वयाचा तुमच्या आरोग्याशी काही संबंध नाही. 100 पितामह भीष्म 186व्या वर्षी युद्धात लढताना उभे होते आणि आज आपण. म्हणून सांगतो तुम्हाला, बिलकुल कुठला त्रास होणार नाही. या रस्त्याला प्रॉपर फॉलो करा. आता हा जो ज्यूस आहे याच्यात वायुतत्व राहतं आणि वायूने पोट साफ होतं. म्हणून हा वायू पॉवरफुल करायचा असेल तर हिरव्या कच्च्या पानांचा ज्यूस घ्यायचा. या पानांना शिजवायचं नाही, उकडायचं नाही, उकळायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये तत्व मृत होतात आणि असं मेलेलं अन्न हे शक्ती देणार नाही, हे गॅसेस देणार आणि गॅसेस दिलं तर हा दुखणं वाढणार. त्याच्यानंतर ॲसिड वाढलं तर कमजोरी येणार, थकवा येणार. तुम्हाला वाटतं काम खूप केलं, कामाने थकवा नाही आहे, बॉडीमध्ये वाढल्याने ॲसिडमुळं. म्हणून आपण सकाळी उठल्यापासून जे काही चहा, दूध, नाश्ता, पाणी करतो ते सगळं ॲसिडिक राहतं. म्हणून आज आपण कमी वयामध्ये म्हातारपणा अनुभव राहिलेलो आहे. पूर्वी ऋषीमुनी 100 वर्षापर्यंत निरोगी राहायचे, कारण ते फळं खायचे. मी म्हणत नाही तुम्ही त्यांच्यासारखं सगळं करा, पण थोडंसं तर करा. 25% तर फॉलो करा. कशाला दवाखान्यात जायची वेळी? हा जो ज्यूस आहे वायुतत्व असतं याच्यामध्ये क्लोरोफिल राहतं. त्यामुळे तुम्हाला कधी पण भविष्यात स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन, कोरोनासारखे व्हायरस तुमच्या जवळ पण येणार नाही. हे नुसतं बोलत नाही, मी मगाशी सांगितलं, जगून दाखवलं. कोरोना आमच्यासाठी पण नवीन होता, पण तरीसुद्धा आमचा या सिस्टमवरती विश्वास, देवावरती विश्वास. माझी पत्नी जवळजवळ 20 लिटर ज्यूस बनवायची रोज, आणि मी रोज जवळपास 25 किलोमीटरच्या परिसरामध्ये जे कोरोना पेशंट माझ्या संपर्कात होते त्यांना आम्ही वाटून यायचो. काय आम्ही काय इथं काय ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खेळत होतो का? आम्हाला मरणाची भीती नव्हती का? पण आम्हाला आमच्या भगवंतावर आणि या साधेवर विश्वास आहे का ज्याचं शरीर शुद्ध आहे आणि तो ह्या कच्च्या आहाराला घेतोय, त्याला घाबरायची गरज नाही. करून दाखवलं, तुमच्या समोर बसतोच आहे, गप्पा मारून बोलतोच आहे की नाही. म्हणून सांगतो, हे सगळं अनुभवायची गोष्ट आहे, केवळ ऐकून ज्ञान मिळवायची गोष्ट नाही. ज्ञान प्रत्येकाला भरपूर आहे, माझ्या पुढे सगळे ज्ञानी बसलेले, पण रिझल्ट या रसाहारानेच मिळणार आहे, याचा अनुभव घ्या तुम्ही. मग हा जो ज्यूस आहे हा जर घेतला तर तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचे व्हायरस जवळ येणार नाही, याचा अनुभव घ्या. आता हा जो ज्यूस आहे हा घेतल्यानंतर दिवसभरामध्ये सीजनल फळं पाहिजे तितकी खा. आता हा जो पालक ज्यूस आहे 1 ग्लास एका जेवणाची ताकद देतो. तुम्ही 4 पोळ्या जरी खाल्ल्या तरी 4 पोळ्या ज्या आहेत त्या पचल्यानंतर एवढासा ज्यूस बनतो, बाकीची घाणच बनते. दुसरं काय? मग शरीराला रिकामा वेळ द्या, कचरा साचू देऊ नका, डायरेक्ट ज्यूस द्या. म्हणून आपल्याला 1 ग्लास एका जेवणाची ताकद देतो, तर तुम्ही 4 ग्लास ज्यूस प्या. तुमची किती कॅपॅसिटी आहे? परंतु ड्युटीवर जाणार असाल तर 4 ग्लास पिऊ नका, नाही तर लूज मोशन्स होतात. म्हणून घरात असतील तर बिलकुल प्या, नाही तर एखादा ग्लास पिऊन बाहेर निघा. कारण काय, आपल्याला सवय नाही अजून त्याची. एकदा तुम्हाला आयडिया आली तर मग तुम्ही किती प्या, त्याचा त्रास होणार नाही. आणि लूज मोशन होणं याचा अर्थ तुमचं शरीर सफाईला लागले. अहो सफाईला लागले तेच तर करायचं आहे आपल्याला. मग याच्यामध्ये लूज मोशन झाले तर घाबरायचं काय? म्हणून घरी असाल तर भरपूर पिऊन घ्या, लवकरात लवकर घाण बाहेर काढा, जेवढी निघेल तेवढं चांगले. आता हा जो ज्यूस आहे हा घेतल्यानंतर दिवसभरामध्ये सीजनल फळं 12 ते 5च्या दरम्यान पाहिजे तितकी खा. मी तुम्हाला कोणताही टायमिंग देत नाहीये. इथं बसलेल्या प्रत्येकाची प्रकृती अलग आहे, स्वभाव अलग आहे, विल पॉवर अलग आहे, इम्युन पॉवर अलग आहे. म्हणून
मला ज्यावेळेस भूक लागल त्यावेळेस तुम्हाला लागेल असं नाही होणार आहे. प्रत्येकाचा टायमिंग आलं की मग तुम्हाला जेव्हा भूक लागल तेव्हा तुम्ही खा. टाईम झाला म्हणून खाऊ नका, हे यंत्र नाही. भूक लागल तेव्हा खा, आतून इंडिकेशन झाले तेव्हा खा. मग 12 ते 5च्या दरम्यान तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा सीझनल फळं, मी तुम्हाला कुठलंही फळ वर्च करीत नाही. सीझनल फळामध्ये आता ह्या सीझनमध्ये आंबे येतात ते भरपूर, खाना भरपूर. कोणी मना केली, द्राक्ष आहे, संत्री आहे, कलिंगड आहे, खरबूज आहे, तर काय नाही आहे. अहो हा सीझन उन्हाळ्याचा, उलटा हा सीझन जो आहे रसाहारासाठी अतिशय चांगला आहे, कारण इथं भरभरून फळं मिळणार आहे. म्हणून सुरू करून टाका उद्यापासूनच. मग सीझनल फळं सगळी अलाउड आहे. मग त्याच्यामध्ये कोणी म्हणत सर आम्हाला डायबिटीस आहे, अरे असू द्या, डायबिटीस आहे म्हणून काय झालं, अर्धी पोळी खाल तर शुगर वाढल. परंतु तुम्ही अर्धा डझन आंबे खाल्ले, उसाचा रस पिला 2 ग्लास तरी शुगर वाढणार नाही, कारण त्याच्यात नॅचरल शुगर आहे की हानिकारक नाही. देवाने निर्माण केलेल्या कुठल्याही पदार्थामध्ये हानिकारक असं काही नाही आहे. आपण बनवलेल्या पदार्थात हानिकारक आहे म्हणून रोगी उडालेले. कुठल्याही गोष्टीला शुगर नाही आहे, पण इथं घराघरात माणसाला उडालेली. मी मागाशी सांगितलं 12 लोकांमागे एका माणसाला शुगर आहे. म्हणून कुठलीही फळं ही मना नाही आहे. वजन वाढलेलं आहे, डोक्यातनं कचरा काढला, केळी कशी काय खाऊ, केळी वजन वाढत, बिलकुल खा, काही होणार नाही. अरे अनुभव तर घ्या. आतापर्यंत आपण फक्त हे खाऊ नका आणि ते खाऊ नका ऐकत आलेलो आहे. मी सांगतो सगळं खाऊन पिऊन करा, म्हणून तर सांगतोय आनंद देण्यासाठी मी बसलेलो आहे. तर खा. म्हणून सीझनल फळं पाहिजे तेवढी 12 ते 5च्या दरम्यान किती खा, त्याला मनाई नाही. केव्हाही खा, त्याला मनाई नाही. फक्त डोक्यामध्ये एकच ठेवा की ते सांगितल्याप्रमाणे रोगाचं कारण युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मयुक्ता स्वप्ना व बोधस्य योगो भवती दुःखा. दुःखाचं कारण काय आहे का आम्ही लिमिटेड काही ठेवत नाही. म्हणून अति खाऊ नका आणि अति उपाशी राहू नका. लक्षात आलं. अति उपवास पण देवानी अलाउड केलेला नाही. म्हणून मी मगाशी उपवास आणि उपाशीतला फरक सांगितला. सहन होईल तोपर्यंत उपवास, आणि सहन होत नाही मग ते उपाशी राहणं. उपाशी राहणं घातक राहतं, उपवास करायचा. आता हा जी फळं आहे दिवसभर किती खा, त्याला लिमिट नाही, त्याला मनाई नाही. संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस, ज्याच्यामध्ये गाजर, बीट, टोमॅटो, काकडी वगैरे जे आहे ते तुम्ही खाऊ शकता. जसं प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष हाच आहार केला, शाक फलं कंद, तेच तर समजावून राहिलोय मी. पालेभाज्या, फळं आणि कंदमुळं तोच तर आता समजावून राहिलोय मी. त्यामुळे संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, व्हेजिटेबल ज्यूस, गाजर, बीट, टोमॅटो, काकडी वगैरे. पण तुम्हाला काही व्हेजिटेबल आवडत नसतील तर मी म्हणतो पहिला त्याचा ज्यूस बनवा, कारण ते कधीच खाल्लेलं नाही. अर्ध्या मिनिटात एक ग्लास ज्यूस पिऊन आपण मोकळे होतो. किमान ती तत्व बॉडीला तर मिळतात व त्याचा फायदा जास्त आहे. म्हणून जे आवडत नाही त्याचे ज्यूस पहिले बनवा. आम्ही तर गणपतीच्या वेळेस एकवीस भाज्यांचा ज्यूस बनवून पितो. म्हणून सांगतो तुम्हाला ही पॉवर आहे, हे बिलकुल खाऊ शकता. दिवसभरामध्ये सीझनल, रिजनल, ओरिजिनल फळं पाहिजे तेवढी खाऊ शकता. संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस. यासाठी काही लोकांना जे आहे अशी एनर्जी बूस्टमधून आम्ही 6 प्रकारच्या वनस्पतींची पावडर बनवलेली. ज्याच्यामध्ये गावनपुरा, अल्फाल्फा, मोरिंगा, संत्रा, आवळा ही फक्त पानं आहे, ही औषध नाही ती बनवली. काही लोकांना ड्युटीवर ज्यूस भेटत नाही, कधी कधी खायला मिळत नाही, मग त्यासाठी हा सोपा इलाज पण आम्ही दिला आहे. लोकांनी तर आमच्याकडे मागणी केली आहे. त्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चम्मच टाकूनही तुम्ही घेऊ शकता. तेवढा वेळ तुमचा निघून जाऊ शकतो. हे सपोर्टेड आहे, हे ॲक्टर नाही, हे सपोर्टेड आहे. परंतु महत्त्वाचं काय, नॅचरल सफाई करायची आपल्याला. आता हे जे ज्यूस आहे संध्याकाळचा व्हेजिटेबल, हे घेऊ शकता. तुम्ही ड्युटीवर असाल, ज्यूस नाही मिळाला तर तुम्ही तो काय करू शकता, डायरेक्ट काकडी, टोमॅटो, फळं खाऊ शकता. खायला मनाई नाही, तुम्ही डायरेक्ट पण खाऊ शकता. थोडेसे खजूर सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला वाटलं तर माझ्या डब्याला काहीतरी असावं टाईमपास म्हणून, काळे मनुके, जर्दाळू, फक्त काजू बदाम खाऊ नका, त्याच्यामुळे ॲसिड वाढेल. त्यानंतर रात्रीच्या वेळेस पुस्तकात दिलेले विविध प्रकारचे सलाड तुम्ही खाऊ शकता. या पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या रेसिपी आहे ज्या आता तुम्हाला टेस्ट करायला मिळतील, जेवायला मिळतील. त्यावेळेस तुम्ही म्हणाल का नारियलचा मठ्ठा असा असतो, अरे बापरे, आम्ही तर आजपर्यंत पाहिला इतका टेस्टी. अलग अलग सलाड, बीटचा हलवा, सगळं शिजवलेलं नाही, सगळं कच्चं आहे. अनुभव तर करा. तर रात्री तुम्ही या पुस्तकात दिल्याप्रमाणे किंवा आता पाहाल त्याप्रमाणे रात्रीचं पोटभर खाऊ शकता. फक्त शिजवू नका, उकळवू नका, गॅस पेटवू नका, एवढं डोक्यात ठेवा रात्रीच्या वेळेस. आणि झोपताना मी काही लोकांसाठी डिटॉक्स पावडर पण बनवली आहे, जिला नाव दिलं आहे. ॲक्च्युली त्याच्यात आवळा, गुळवेल, जिरा, आमचूर आहे. ते पण तुम्ही झोपताना 1 ग्लास पाण्यात 1 चम्मच घेऊ शकता. कंपल्सरी माझ्याकडं कुठलीही गोष्ट नाही.
ते सगळं तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करणार आहात, त्याचं मार्गदर्शन करायला मी बसलेलो आहे. फक्त एवढंच आहे तर तुम्ही तुमच्याशी इमानदार राहा, कारण इथून गेल्यानंतर मला काय माहीत तुम्ही काय फॉलो करता ते. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं काय, उपवास सांगितला, तो तुमच्या शरीरातल्या व्हायरसला, कीटाणूंना, बॅक्टेरियाला नष्ट करून टाकेल. दुसरी गोष्ट सांगितली तर तुम्ही कच्चा आहार करायचा आहे, फलाहार करायचा आहे, शिजवलेला नाही खायचा, त्यामुळं नवीन कचरा साचणार नाही. पण आता आपल्याला माळ्यावरचा कचरा काढायचा आहे. माळ्यावरचा कचरा म्हणजे घरामध्ये म्हणजे आपल्या शरीरातल्या मलाशयात साचलेली घाण ही आपल्याला बाहेर काढ. त्यासाठी तो जो कचरा असतो तो ह्या मलाशयामध्ये राहतो. हे मोठा आतड प्रत्येकाला माहिती, पोट साफ तर रोग साफ. डोक्यातला हा भ्रम काढून टाका. अरे पोट साफ आहे तुमचं म्हणून तर तुम्ही 4 वेळेला खाता, पण 2-2 दिवस टॉयलेटला जात नाही. मग ते जातं कुठं जे खाल्लेलं आहे ते ह्या मलाशयामध्ये येऊन साचतं. हे 4.5 फुटाचं आतडं हे जोपर्यंत साफ होत नाही, 71 पॉईंट असलेलं आतडं साफ होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही. म्हणून आज तुम्ही जेवढ्या काही ट्रीटमेंट घेता ते पोट साफ करण्यासाठी घेता, मलाशय साफ करण्यासाठी कुठं घेता. म्हणून मी मगाशी बोललो की सगळ्या ट्रीटमेंट झाडाच्या फांदीवर इलाज करताय, मुळात कोण काम करते. म्हणून जो कोणी मलाशय साफ करतो त्याला दवाखान्यात जायची गरजच पडत नाही. हे 10 वर्षाचा अनुभवातून सांगतो. आमच्या घरात कोणाला 10 वर्षात गोळ्या औषधं माहीत नाही. आता हे कसं साफ करायचं, याच्यात 71 पॉईंट आहे जे पोटाच्या खाली राहतं. आपण जे जेवतो ते जेवण जे आहे ते 4 तास पोटात राहतं, पुढे 10 तास मलाशयात राहतं. आणि हे एकावर थरावरचं साधतात ते सरतात. आपल्याला वाटतं माझं तर पोट एकदम व्यवस्थित साफ होतं. हा पोट साफ होतंय पण मलाशय साफ नाही, म्हणून तर तुम्हाला प्रॉब्लेम्स आहे. म्हणून तर तुम्हाला काहीतरी लोकांना वाटतं माझं वजन मेंटेन आहे. मेंटेन असू द्या, पण वातावरण बदलल्यावर सर्दी होते की नाही, प्रॉब्लेम होता की नाही, याचं कारण मलाशय क्लीन नाही. हे मलाशय क्लीन करायसाठी आपल्याला ॲनिमा करावा लागतो. तो ॲनिमा कसा करायचा ते नीट समजून घ्या. हा जो पॉट आहे हा 1.5 लिटरचा डब्बा, हा घरात सगळ्यांसाठी चालतो. जसं टूथपेस्ट घरात सगळ्यांना चालते, पण ब्रश तुम्हाला चालत नाही. म्हणून ही जी पुढची नळी आहे ही कोणाला द्यायची नाही. ही नळी स्वतःची, ही 3-4 महिने खराब होत नाही. ॲनिमा आपल्याला किती दिवस करायचा, पहिले 15 दिवस सकाळी एकदा टॉयलेटला जातो आपण त्यावेळेस, प्रत्येकाची वेगवेगळी राहते. त्यावेळेला सर तुम्ही सकाळी एकदा टॉयलेटला जात त्यावेळेस ॲनिमा करा, आणि रात्री सलाड खाण्याच्या अर्धा तास आधी करा. आणि दोन्ही वेळेस आपल्याला आंघोळ करायची, कारण ॲनिमा आपल्याला आतून साफ करतो आणि आंघोळ आपली शरीराची रंध्र मोकळी करतो. कारण हजारो होले या स्किनला या रंध्रांच्या माध्यमातून घामाच्या वाटे घाण बाहेर पडत राहते. म्हणून आपल्याला आंघोळ पण करायची दोन्ही वेळेस. आता हा करायचा तर हा जो पॉट आहे 1.5 लिटरचा, ह्याच्यात फक्त नळाचं स्वच्छ पाणी भरा, बाकी काही टाकू नका. कुठल्याही प्रकारचं औषध आपण सांगत नाही. मी नॅचरोपॅथी डॉक्टर पण आहे, मी योगा टीचर पण आहे. मी तुम्हाला 5-50 ॲनिमाच्या मध्ये टाकणारं लिक्विड आणि औषध सांगू शकतो, पण आपल्याला प्लेन वॉटरचा ॲनिमा करायचा आहे. आपल्या ऋषीमुनी त्या काळामध्ये बस्ती करायचे, ते बस्ती हेच होतं का ते नदीमध्ये जाऊन योगिक क्रिया करायचे, हीच आता आपल्याला डॉक्टरांमुळं सोपी झाली आहे. म्हणून मी पुन्हा सांगतो तर डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहे आणि त्यांचं जे सगळं आहे, म्हणून आपण याच्यावरती चर्चा करू राहिलो आहे. तर हा जो ॲनिमा पॉट आहे हा काय करायचा तर फक्त नळाच्या ताज्या पाण्याने भरायचा. कोणी म्हणतं मग आम्ही ॲक्वाचं भरू का हे करू, तर तुमचा प्रश्न आहे. मी फक्त तुम्हाला सांगतो स्वच्छ पाणी भरायचं. आता हा जो डबा आहे टॉयलेटमध्ये 3 ते 4 फूट की आपल्या टॉयलेटमध्ये खिडकीला वर अडकवून द्या. भले तुम्ही याला होल आहे, तुमच्या टॉयलेटला खिळा मारायची गरज नाही. याला टॉयलेटची दोरी लावा आणि टॉयलेटमध्ये 3-4 फूट वर अडकवा. ही जी नळी आहे हिला कॉक आहे. ज्याला ॲनिमा करायचा त्यांनी ही नळी कॉकला लावायची. बस झालं सेट तयार. ह्याच्यात नळाचं पाणी भरलं, टॉयलेटमध्ये 3 फुटावर अडकवला, कॉक चालू केला. या नळीला पुढे पॅक आहे, कट करू नका. ही जी नळी आहे 2.5 ते 3 इंच, हिला 2 होले बाजूला, 2.5 ते 3 इंच पुढून ॲनस पॉईंटमध्ये टाका, म्हणजे संडासच्या जागेवर टाका. कमोड इंडियन कोणत्याही टॉयलेट चालत, एवढीच नळी पुढून संडासच्या जागेवर टाका. अर्धा डबा पाणी आपोआप आतमध्ये जाईल. तुम्हाला प्राणायाम करायचा नाही, आपोआप पाणी आतमध्ये जाईल. तुम्हाला अर्ध्या मिनिटात पाणी आत जाईल, जोरात प्रेशर येईल, नळी पटकन बाहेर काढून टाका. नळी काढली का ज्या सेकंदाला नळी काढाल त्या सेकंदाला आतला गॅस, ॲसिड आणि सगळा कचरा, प्रेशर कुकरची शिट्टी ज्या स्पीडने वर वाजते त्या स्पीडने सगळा कचरा खाली फेकला जाणार. अर्ध्या मिनिटामध्ये पुन्हा नळी टाका स्वच्छता करून. नळी खराब होत नाही, नळीचं काम फक्त पाणी आतमध्ये पोहोचवणे. नळी आत टाका, पुन्हा पाणी आतमध्ये जाईल, पुन्हा नळी काढा, पुन्हा गॅस ॲसिड घाण बाहेर येईल. अशी क्रिया कुठपर्यंत करा, आतून स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत.
आता तुम्ही जर एक बादली फरशीवर पाणी टाकलं आणि फरशी साफ नाही झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवसाची वाट पाहता का? दुसरी बादली फेकतातच ना. मग हा कॉमन सेन्स आहे. तर माझ्या बॉडीतून जर कचरा येऊन राहिला आहे, अजून एक बादली, अजून एक ॲनिमा पॉट पाणी भरा, अजून एकदा करा. याचा साईड इफेक्ट नाही, 1% पण साईड इफेक्ट नाही. स्वच्छतेचा साईड इफेक्ट काय होतो? लोक म्हणतात सर रस्ता आता काय साईड इफेक्ट? मला सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वच्छता केली त्याचा साईड इफेक्ट काय? कचरा साफ होणार आहे. असं कधी झालंय का झाडू मारला आणि सफाई नाही झाली? जर तसं होत असं तर तो झाडू मारण्याचा दोष आहे. मास्तर 100 विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो, पण प्रत्येक विद्यार्थी 1 नंबरने पास होत नाही, कोणी नापास पण होतो. पण मास्तरनी तर त्याचं काम बरोबर केलं. आता नापास होण्याची जबाबदारी मास्तरवर थोडीची, त्याची वैयक्तिक आहे. म्हणून तुम्ही जितकं प्रॉपर तुमच्या मनाने कराल तेवढा लवकर रिझल्ट. हा जो ॲनिमा आहे हा किती वेळ करा? एक दबाव करा, पण 1-1.5 लिटर पाणी आतमध्ये जाऊ द्यायची गरज नाही. 2 स्टेपमध्ये केलं तरी चालेल. पण एक डबा संपल्यावर जर कचरा येत असेल तर अजून एक डबा करा, काही बिघडत नाही. सकाळी एकदा आणि रात्री झाल्यावर तुम्ही 8ला खाता का 9ला खाता का 10ला खाता, त्याच्या अर्धा तास आधी ॲनिमा करा आणि दोन्ही वेळेला आंघोळ. बस असं रोज ॲनिमा 15 दिवस करायचा आहे. सकाळ संध्याकाळ रोज 2 वेळेला ॲनिमा करायचा. 15 दिवसानंतर हा ॲनिमा आठवड्यातनं एखाद्या वेळेला केला तरी चालत, मग मात्र रोज करायची गरज नाही. त्याच्यानंतर सकाळचा उपवास हा सोडायचा नाही, हा कंटिन्यू ठेवायचा. मग सकाळचा उपवास का करायचा? त्याचं कारण असं का रात्रीच्या तुम्ही 8ला जेवला का 10ला जेवला, जेवण महत्त्वाचं नाही मला किती वाजता जेवला, पण त्याच्या पुढे 14 तास तुम्ही सफाईला द्या. मी तुम्हाला मगाशीच बोललो सुरुवातीला का तुम्ही काय खाता हे मला महत्त्वाचं नाही, तुम्ही सफाईला किती वेळ देता हे मला महत्त्वाचं आहे. म्हणून रात्री तुम्ही 8ला जेवला तर सकाळच्या 10पर्यंत 14 तास होता, मग करा 10 वाजेपर्यंत उपवास. रात्री जर 10ला जेवला तर सकाळच्या 12पर्यंत 14 तास होत आहे, मग 12पर्यंत उपवास करा. तुम्ही जितक्या वाजता जेवताय त्याच्या पुढे तेवढा वेळ तुम्हाला उपवास करता आहे. पण आता पुन्हा एक गोष्ट डोक्यात भ्रम काढा का रात्री जेवल्यानंतर सकाळी उठल्यापर्यंत जे होतं त्याला फास्टिंग म्हणत नाही, त्याला डायजेस्टिंग म्हणतात. तुम्ही पोट जेवताय आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल का सर मी एवढा मोठा उपवास केला, हा नाही, हे काय आहे? हे डायजेस्टिंग आहे. फास्टिंग कधी सुरू होतं? सकाळी उठल्यावर पोट साफ झालं, आता पोटात काही नाही आहे, त्याच्यानंतर तो सुरू झाला त्याला फास्टिंग म्हणतात, तोच उपवास करायचा. तरी समजावं म्हणून रात्री 9ला जेवला तर सकाळच्या 11पर्यंत उपवास करा. म्हणून काही आकडा नका पाहू. तुम्हाला लवकर भूक लागली तर सकाळी लवकर उपवास सोडू शकता. इतकं पण लगेच हार्ड अँड फास्ट करू नका. ही साधन आहे, हा कोर्स नाही. तुम्ही सफाईचे कोर्सेस करता का? तुम्ही म्हणता का 8 दिवस घर खूप छान झाडू मारला, सफाई केली, आता 4 दिवस झाडू मारायची गरज नाही, असं होतं का कधी? तुम्ही म्हणता का 10 दिवस छान आंघोळ झाली, आता 2 दिवस नाही आंघोळ करत, झालंय असं कधी? तसं ही रसाळ साधन आहे, हा कोर्स नाही. 15 दिवस आता काही कचरा करायला मेहनत नाही. कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, तू शेतामध्ये काहीच काम करू नको तरी सुद्धा गवत उगणार आहे, नको असलेलं हे उगणार आहे झाडपाला. कचरा करायला मेहनत नाही पण कचरा काढायला मेहनत आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. तसं रोगी व्हायला मेहनत नाही, रोग काढायला मेहनत आहे. तुम्हाला कळलं तरी का तुम्हाला आजार कधी आलेले? काय मेहनत घेतली तुम्ही, पण मेहनत कधी आहे? आजार दूर करायला आहे. हे 15 दिवस जर तुम्ही करू शकत नसाल तर तिथं देव तरी काय करणार आहे? म्हणून आपल्याला काय करायचं आहे? 15 दिवसाचा रसाहार करायचा आहे. या 15 दिवसाचा रसाहार करताना शारीरिक फायदा तर होणार, मानसिक फायदा तर होणार, पण अजून 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगतो, त्या लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं काय का माणसाचं जीवन जे आहे ते केवळ स्वार्थासाठी नाही आहे, ते निस्वार्थासाठी सुद्धा आहे. म्हणून तर मन आणि बुद्धी शक्ती जास्त दिलेली आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सेवा करायची आहे. सेवेमध्ये काय येतं तर निस्वार्थ दान, निस्वार्थ सेवा येते. या सुद्धा गोष्टी डोक्यात ठेवा. कारण गीतेमध्ये सांगितलं आहे, इष्टान भोगान निवो देवान दास्यन्ते भाविता तै दत्तान पदायभ्यो यो भुक्तेस तेने वसा. तुम्ही जर कधी दान करत नसाल, पण दान कसं असावं? या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे. मी कोणाला द्यावं, कुठं द्यावं, कधी द्यावं हे फक्त आपल्याला आणि देवाला माहीत असावं. दुसऱ्या कोणाला ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही. कारण ॲडव्हर्टाईज करून दिलं जाणारं दान देव लिहून घेत नाही. कारण ॲडव्हर्टाईज करून दिलेलं, दुसऱ्यांनी पाहिलं, फोटो काढून केलेलं, मग देव म्हणतो की तुला प्रसिद्धी हवी होती ना, तुला कीर्ती हवी होती ना, एक चेक 2 वेळेला वाटत नाही, एक चेकचे पैसे एकदाच मिळतात ना. तसं एकदा आपण जर कधी दान करून त्याची जर ॲडव्हर्टाईज करतोय, मी एवढं दिलं, मी एवढं केलं, तर देव म्हणतो तुला लोकांकडनं शाबासकी हवी होती, प्रसिद्धी हवी होती, ती तुला मिळाली, तुझा चेक वाटला, तिथं काही नाही. म्हणून आपल्याला काय सांगितलं
या हाताचं त्या हाताला कळलं नाही, ते फक्त देवाला माहीत असलं पाहिजे. असं दान जे असेल तेच खरं दान. बाकीचे जे असतं त्याचं सगळं काही आउटपुट सगळं काही असतं ते इथंच मिळून जातं, वरती लिहिलं जात नाही. म्हणून ज्याला वरच्या अकाउंटमध्ये टाकायचं असेल त्यांनी ही सिस्टम करता आहात तर समजून घ्या, निस्वार्थ दान हे गरजेचं आहे, तरच शाश्वत स्वास्थ्य मिळेल, अन्यथा टेम्पररी स्वास्थ्य मिळणार आहे. कारण देवाला कर्मण्यवाधिकार ह्या नुसार द्यावाच लागणार आहे आपल्याला. परंतु शाश्वत पाहिजे असेल तर दान महत्त्वाचं आहे, सेवा महत्त्वाची आहे. कुठं द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे का आपल्याला ध्यान करायचे, कारण मनामध्ये खूप सारी निगेटिव्हिटीज आहे. आता जरी तुम्ही इथं ऐकताय माझं बोलणं तरी पण 75% जे तुमचं माइंड आहे त्याला आज्ञामन म्हणतात. ते बसल्या बसल्या तुम्ही मुंबई नाशिक पुन्हा कुठल्या कुठं फिरून येत आहे, तुम्ही कुठल्या कुठं जाऊन येत आहे. काहींना असंही वाटत असेल आता किती वेळा आवरणार, कधी आवरणार. मनामध्ये आपल्या कंट्रोल नसतो, आपण असं मनातल्या मनात बोलत राहतो. आणि मग काही लोक झाला काही हसले का मग आपण म्हणतो काय झालं काय बोलले, म्हणजे आपलं मन कुठं होतं, कुठंतरी ढोकळा खायला गेलेलं होतं. म्हणजे म्हणायचं काय असतं, या आज्ञा मनामध्ये आपला कंट्रोल नाही. त्यामुळं माणूस 40-50 वर्षापर्यंत चांगला वागतो आणि अचानक त्याला काहीतरी वेगळंच धक्के यायला लागतात. मग आपण म्हणतो याला काय झालं काय माहिती नाही, इतके दिवस तर चांगला होता. मग काय झालं तर आज्ञा मनामध्ये असलेली घाण, ही जन्मजन्माची असलेली घाण, कचरा, निगेटिव्हिटी ही अचानक बाहेर येते. ही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. म्हणून हिला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर ध्यान करणं आवश्यक आहे. जर मनाची पॉवर कंट्रोलमध्ये असेल, पॉवरफुल असेल तर आपल्याला कुठलाही आजार जो आहे तो लवकर जवळ येत नाही. म्हणून आपल्याला काय सांगितलं जातं, मनाचं स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भगवंताने पण वारंवार गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, मैया वेश्य मनोय माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परवेपेता तेमे युक्त तमामता. वारंवार सांगितलेलं आहे, मनमना भव मत्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु माम अवश्यसी युक्तोय आत्मा नमक परायणा मच्चित्ता मद्गत प्राणा. अहो कमीत कमी 100 श्लोक मनावरती देवाने सांगितलेले आणि आपण देवाला मनच देत नाही. म्हणून देवाजवळ बसाल त्यावेळेस हा डोक्यातला कचरा बाजूला काढून ठेवा. म्हणून मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढतो आपण. चप्पल म्हणजे माझा अहंकार, पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान, जेव्हा हे बाहेर काढलं मी फक्त तुझा मुलगा म्हणून आलेलो आहे, हे ज्यावेळेस आपण डोक्यात घेऊन जाऊ तेव्हा खरा देव भेटणार आहे. तर हे जे आहे हा कचरा बाहेर काढून आपल्याला ध्यान करायचंय. मग ध्यान करताना काय होतं तर आपलं मन लागत नाही. आपल्याला अचानक कुठल्या कुठल्या गोष्टी आठवतात. हे होणार याला 12 वर्ष पण लागतील, पण बसायची सवय लागा, मनाला ओढून ताणून बसवायची सवय लागा. कुठंतरी मन कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागेल, एकाग्र व्हायला लागेल आणि जितकं मन पॉवरफुल व्हायला लागेल तेवढं शाश्वत स्वास्थ्य मिळायला लागेल. भगवंतामधील आपली दूरी ही कमी व्हायला लागेल. आणि मग जेवढा आपण भगवंताला मन देऊ तेवढा वेळ भगवंत आपल्याला देतो. कारण देवाला आपले पैसे लागत नाही. ज्यांनी ब्रह्मांड बनवलं त्याला आपले काय पैसे लागत आहे. देवाने गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे का तुझं मन मला हवंय. हे मन आपण जेवढं भगवंताला देऊ, हे यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, देव तेच आपल्याला देणार आहे, पण 1000 पटीने देणार आहे. मग आपण देवाला जर वेळ देत असू तर आपल्या प्रॉब्लेममध्ये देव आपल्यासाठी धावून येईल. नाही तर देवाला रिकामा वेळ नाही, त्याला ब्रह्मांड सांभाळायचं आहे, आपल्या आजारासाठी तो धावून येणार नाही. म्हणून देवाला आपल्याला वेळ द्यायचा आहे, म्हणजे ध्यान करायचे. म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवा. रसार करून शरीर शुद्धी करायची आहे, त्याच्यानंतर ध्यान करून मनाची शुद्धी करायची आहे, आणि सेवा दान वगैरे करून आपल्याला आत्माची आणि मनबुद्धीची या तिघांची शुद्धी करायची आहे. त्यासाठी हा रस्ता आपल्याला फॉलो करायचा आहे. असं वाटतं का आता भरपूर वेळ झालेला आहे, अजूनही माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपण काय करू त्याला थोडंसं थांबू. आपण आता जे काही आहे पुढचा विषय कंटिन्यू करू. आणि आपलं एकदा जेवण झालं कच्च्या आहाराचा आस्वाद घेतला का त्यानंतर आपण मग पुढचा विषय ज्यांना ऐकायचा असेल, काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण पुढचा वेळ घेऊ. तर आता मी इथं जे आहे माझ्या वाणीला विराम देतो आणि भगवंताकडे एकच मागणं मागतो, तर सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित् दुःखम्.